आता जसं मी म्हटलं, की या मुलांच्या भाषा वेगळ्या आहेत किंवा मराठी जरी ही मुलं बोलली, तरी बोलण्याची पद्धत वेगळी आहे. शब्द वेगळे वापरले जातात, जे त्यांच्या मातृभाषेतून आलेले असतील, तिथल्या परिसरातून आलेले असतील. या भाषेला शाळांमध्ये बरेच वेळेला सन्मान मिळत नाही. आम्ही या निष्कर्षाला आलो होतो, की काही करून मुलांना वाचनाची गोडीच लागत नाही. हे आमच्यापैकी काही कार्यकर्ते तर असं म्हणायला लागले, की ते लहानपणी घरात असलं तरच होतं. आम्ही कोर्सेस पण केले भारतभरात वेगवेगळे पुस्तकांच्या संदर्भात होणारे आणि मग आम्हाला त्याची एक चावी समजली, की कसं पुस्तकांबद्दलचं प्रेम मुलांच्या मनामध्ये. तर ह्या सगळ्या ज्या अनुभवातल्या कृती असतात, त्याला कायम काहीतरी भाषेची जोड असते घरामध्ये. मूल ही भाषा बघत असतं, ऐकत असतं, त्याच्यामध्ये करत असतं गोष्टी आणि ह्या मोठ्यांच्या जगातल्या भाषेबरोबर स्वतःला जोडून घेत असतं, अलाइन करत असतं आणि अशी मूल आपसूक भाषा शिकत असतं. भाषा बघत असतं. हे किती छान आहे. आणि मार्कांच्या वलयामधून आपण बाहेर नाही येऊ शकत आहे, असं झालेलं आहे. पण अजूनही शाळांमध्ये आपण जेव्हा बोलतो, तेव्हा काही मुलांची अशी ओळख करून दिली जाते कधी-कधी. हा 20 पैकी 20 चा मुलगा आहे हां. शहरात राहणाऱ्या वंचित मुलांच्या शिक्षणात येणारे अडथळे कोणते आणि त्यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल आज आपण चॉक अँड टॉकवर गप्पा मारणार आहोत. मी नेहा, मी एक शिक्षिका आहे आणि शिक्षकांच्या एम्पॉवरमेंटसाठी म्हणजे सक्षमीकरणासाठी मी काम करते. या गप्पा मारायला आपल्याबरोबर आज जे पाहुणे आलेत त्यांची ओळख आपण त्यांच्याकडूनच करून घेऊया. ताई. नमस्कार, मी शुभदा जोशी. पुण्यामध्ये पालकनीती परिवार नावाची एक संस्था आहे, सामाजिक संस्था आहे, ती काम करते. त्याची मी विश्वस्त आहे. पालकनीती नावाचं एक मासिक आम्ही 1987 पासून चालवतो आणि 1996 मध्ये आम्ही संस्था रजिस्टर केली आणि खेळघर नावाचा झोपडवस्तीतल्या मुलांच्या शिक्षणासाठीचा एक प्रकल्प चालू केला. त्या प्रकल्पाची मी संस्थापिका. म्हणजे मी माझ्या घरातच हे काम चालू केलं आणि हळू ते काम विस्तारून आता आमचा जवळ-जवळ 25 जणांचा गट झालेला आहे आणि पहिलीपासून ते कॉलेजपर्यंतच्या मुलांबरोबर आम्ही काम करतो. वेलकम ताई. मानसी ताई. नमस्कार. मी मानसी महाजन. मी भाषा अध्यापनशास्त्र म्हणजे ज्याला आपण पेडॅगॉजी म्हणतो, तर त्याची अभ्यासक आहे. आणि खेळघरमध्ये मी आमच्या सर्व तायांबरोबर भाषा कशी शिकवायची ह्याच्याबद्दल त्यांचा क्षमता विकास व्हावा यासाठी काम करत असते. तसंच महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेर काही संस्था आणि शाळांबरोबर भाषा शिक्षणासाठी मी सल्लागार म्हणून काम करते. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांची याच प्रश्नाने, की आपण सगळ्यांनी, आपल्या प्रेक्षकांनी या विषयावर बोलणं, ऐकणं किंवा त्याच्याबद्दल जाणून घेणं गरजेचं का वाटतं तुम्हाला? शिक्षण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही जी मुलं आहेत, ती आपल्या समाजाचं भविष्य आहेत, नाही का? त्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि विशेषतः वंचित मुलं, की ज्यांच्या प्रश्नांबद्दल, ज्यांच्या जगण्याबद्दल, शिकण्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. तर ते पण आपल्या समाजाचा एक भाग आहेत आणि महत्त्वाचा भाग आहेत. तर ते आपण समजावून घ्यावं असं मला मोठा भाग सुद्धा आहे. वाटतं. मोठा भाग आहे. बाकी ह्या सगळ्या आपल्या बोलण्यामध्ये, गप्पांमध्ये त्याच्याबद्दलचं बोलणं येईलच. अगदी. ऐकत राहा असं मी प्रेक्षकांना आवाहन करते. नक्कीच. अं, ताई, खेळघरात झोपडवस्त्यांमधली मुलं येतात, तर त्या मुलांबद्दल ते ज्या प्रकारचे अडथळे किंवा प्रॉब्लेम्स फेस करतात त्याच्याबद्दल थोडंसं सांगता येईल? अगदी. आम्ही गेली 27 वर्ष लक्ष्मीनगर नावाच्या एका वस्तीमध्ये काम करतो. वस्तीतल्या पालकांबरोबर, मुलांबरोबर. ही वस्ती डहाणूकर कॉलनीच्या अगदी शेजारी लागून असलेल्या एका डोंगरावरती वसलेली आहे. तिथले पालक जे आहेत मुलांचे ते कन्स्ट्रक्शन लेबरर्स आहेत. वडील मुख्यतः आणि कधी-कधी आयासुद्धा. आणि आया या घरकामं डहाणूकर कॉलनीमधल्या लोकांची करतात. ही लोकं स्थलांतरित आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या आणि आपल्या देशाच्या सुद्धा वेगवेगळ्या भागांमधनं ही पुण्यामध्ये स्थलांतरित झालेली आहेत. कर्नाटक, तामिळनाडू किंवा कधी-कधी मध्य प्रदेश. का स्थलांतरित झाली असतील? तर तिथे मला प्रश्न असा जाणवतो, की भूक. म्हणजे भागत नाहीये, पोट भागत नाहीये आणि म्हणून त्यांची त्यांची संस्कृती, त्यांचं त्यांचं सगळं
गावाचं नातेवाईक ते सगळं सोडून ही लोकं शहरामध्ये आलेली आहेत. आणि शहरामध्ये अर्थातच खूप कठीण आहे त्यांचं. कारण की शिक्षण अल्पशिक्षित किंवा निरक्षर आहेत किंवा दुसऱ्या बाजूला स्किल्स नाही आहेत कुठली आणि त्यामुळे त्यांचं इथे त्यांना जॉब मिळणं, काम मिळणं आणि पोट भरणं हे खूप कठीण आहे. घरामधली सगळी जण बहुधा काम करत असतात. अगदी मुलं सुद्धा 7-8 वर्षाची म्हणा किंवा 10-12 वर्षांची झाल्यानंतर कामाला लागतात. मुली 7-8 कारण मुली घरातच काम करतात बरोबर. आणि मुलं बाहेर जाऊन काम करतात. मुख्य प्रश्न आहे गरिबीचा आहे आणि पोटाचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे शिक्षण म्हणा, आरोग्य म्हणा, हे प्रश्न नंतर येणारे आहेत. त्यामुळेच अनारोग्य आहे, कुपोषण आहे, अस्वच्छता आहे. ह्या सगळ्या प्रश्नांनी मुलं गांजलेली असतात. खरं तर आम्हाला एक असं समजलं, तर मुळात मुलं जेव्हा आमच्याकडे यायची ना, तेव्हा ती खूप अस्थिर होती. म्हणजे आज आता आम्हाला त्याची कारणं समजली आणि आमची मुलांची मैत्री झाली आहे किंवा अस्थिर म्हणजे? हां, तर मुलं एका जागी शांतपणे बसू शकायची नाही. एक तर ते वेळेचं त्यांना काही भानच नसायचं, ते नियमित नव्हते. ते खूप दंगा करायचे, एकमेकांच्या खोड्या काढायचे, भांडणं करायचे, शिव्या द्यायचे. आणि हे सगळं बघून आमच्यासारखे मध्यमवर्गीय सगळे जे होते लोकं ते अगदी आम्ही हतबद्ध होऊन जायचो, की काय करायचं? हाऊ टू गो अराउंड धीस चिल्ड्रन. मग आम्ही विचार केला, की हे असे का वागत असतील? आणि मग तिथून आम्हाला हे समजलं, की यांचं वास्तव, यांचं जगणं हे इतकं अशांत आहे, की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ही मुलं अशी बनणं अगदी साहजिक आहे. अशांत. कसं आहे ना, की खूप दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. त्यामुळे गर्दी असते, आवाज असतो. अनेक लोकं हे बेकार असतात. मुलं म्हणजे काय म्हणू कुमारवयीन मुलं किंवा युवक अनेकदा रस्त्यांवर असतात. रस्त्यांवर त्यांचे इतरही उद्योग चालू असतात, जसं की छेडछाड आहे, अ, काहीतरी टगेगिरी म्हणा, भाईगिरी म्हणा, हे पण चालू असतं. नोकऱ्या तर नाही आणि प्रलोभनं तर एवढी सगळी. शहरासारख्या ठिकाणी मॉल्स आहेत, मोबाईल आहे. मग पैसा आणायचा कुठे? मग पैसा हा सोप्या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मग इथे ती मुलं गुन्हेगारीकडे, व्यसनांकडे झुकली जातात. आणि ही मुलं, हे तरुण, ही आमच्या छोट्या मुलांचे आदर्श असतात, रोल मॉडेल असतात. त्यामुळे वस्त्यांमध्ये सतत भांडणं, मारामाऱ्या. दुसरा याचा एक भाग असाही आहे, की हे वेगवेगळ्या प्रदेशांमधनं, वेगवेगळ्या जाती-धर्माची लोकं एकत्र आलेली आहेत. म्हणजे एखाद्या गावामध्ये जसा एक होमोजिनियस भाग असतो की नाही, एकजिन्सीपणा असतो, तसा ह्यांच्यात नाहीये. त्यामुळे त्यांचं एकमेकांशी न पटणं हे साहजिक आहे. कामानिमित्त ते इथे आलेले आहेत. म्हणजे अशांतता ही फिजिकली आजूबाजूला पण आहे आणि मानसिक पण आहे. मानसिक पण आहे. दोन्ही आहे. अगदी बरोबर. आणि पुन्हा साजरीकरणाच्या ज्या पद्धती आहेत सेलिब्रेशनच्या त्याही खूप आवाजी आहेत नाही. म्हणजे सतत जे काही सण, समारंभ, दिन सगळे जे होतात, त्याला जे काही आपण म्हणजे मध्यमवर्गीय समाज हा नेहमी त्यांना ब्लेम करत असतो, किती आवाज, किती आवाज. पण ती स्वस्त आणि फुकट मिळणारी करमणूक आहे त्यांच्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या मुलांच्या जडणघडणीमध्ये येणार आहे. सो वंचित वंचित मुलं असं आपण म्हणतो ना यांना, तर वंचितता कुठल्या कुठल्या प्रकारची असू शकते? आता ताई जसं म्हणाल्या, शुभदाताई म्हणाल्या त्याप्रमाणे गरिबी किंवा आर्थिक वंचितता ही तर अगदी म्हणजे बेसला आहे, सगळ्यात केंद्रभागी ही आहेच. पण ह्या व्यतिरिक्तही मला असं जाणवतं, वस्तीत आपण काम करायला जेव्हा लागतो, या वस्त्यांमध्ये जातो, मुलांशी बोलतो, तिथलं वातावरण बघतो, तेव्हा माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला अनेक नवीन गोष्टी उलगडत जातात त्या वस्तीमधल्या. एक उदाहरण सांगते छोटंसं, हे वंचितता म्हणजे काय तू म्हणालीस ना, तर अगदी सुरुवातीच्या काळात मी खेळघरमध्ये जेव्हा जायला लागले होते, तेव्हा मी गोष्टी सांगायला म्हणून खेळघरमध्ये जायचे. आणि मला स्वतःला पुस्तकं खूप आवडतात, गोष्टी सांगायला आवडतात. तर मी जायचे आणि एखाद्या पुस्तकातली गोष्ट मुलांना सांगायचे. तर एका गोष्टीमध्ये असा काहीतरी संदर्भ आला होता, की घराची खिडकी आणि खिडकीतून बाहेर काहीतरी दिसत होतं वगैरे असा एक संदर्भ होता. आणि बोलताना मी अगदी नैसर्गिकपणे मुलांना म्हटले, की "मग तुमच्या घराच्या खिडकीतून तुम्हाला काय काय दिसतं?" तर एक छोटीशी अशी चिमुरडी मुलगी माझ्याकडे बघून म्हणते, "अहो ताई, आमच्या घराला खिडकीच नाहीये हो." खि खिडकीच नाहीये तिच्या खिडकीच घरात. नाहीये घराला. पत्र्याची घरं असतात नेहा आणि अगदी छोटी-छोटी दाटीवाटीने अशी घरं असतात. तर तिच्या घरांना खिडक्या नाहीयेत, बऱ्याच घरांना.
आणि त्या क्षणी ती अशी म्हणजे मला बसलेली एक चपराक होती फ्रँकली, की वंचितता, आर्थिक वंचितता आपण समजू शकतो. आपण ती बघितलेली असते, वाचलेलं असतं, आपण माहिती असतं. पण आता खिडकी नाही म्हणजे हवा आणि सूर्यप्रकाश ह्या ज्या फुकट मिळणाऱ्या गोष्टी आहेत, या ज्या सगळ्यांसाठीच्या गोष्टी आहेत, त्याची सुद्धा वंचितता या समाजामध्ये आहे. आणि आता विचार नाही येत. माझ्यासारख्या लोकांना हा विचार नसतो बरेच वेळेला. सो ह्या लेव्हलची सुद्धा वंचितता तिथे आहे. खेळघराबरोबर काम करायला लागल्यावर अशा अनेक संस्थांची ओळख झाली, की जिथे आणि वेगळ्या प्रकारची वंचितता आहे. जसं आम्ही काही संस्थांबरोबर काम करतो, जी बालगृहांमध्ये राहणाऱ्या मुलांबरोबर त्यांचं काम आहे. तिथल्या शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही त्यांच्याबरोबर जोडलेले आहोत. तर या मुलांना घर ही जी अगदी मूलभूत किंवा केंद्रस्थानी असलेली संकल्पना आहे कुणाच्याही आयुष्यात, कुटुंब, घर, आई-वडील, प्रेमाची माणसं, तर ह्याची सुद्धा वंचितता आहे. आणि काही संस्थांमध्ये आम्ही काम करतो जिथे आदिवासी मुलांबरोबर काम करणाऱ्या संस्था आहेत, ग्रामीण किंवा जिओग्राफिकली खूप रिमोट असलेल्या भागांमध्ये काम करणारी मुलं आहेत. सो ह्या अनेक प्रकारच्या वंचितता आहेत आणि यांचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर तर होतोच, त्यांच्या शिक्षणावर होतो आणि पर्यायाने त्यांच्या भवितव्यावर होत असतो. बरोबर आहे. पण आता तुम्ही आदिवासी मुलांबद्दल किंवा असं सुद्धा म्हणतात, पण त्यांच्या अपब्रिंगिंगमध्ये खूप अशा पण गोष्टी आहेत ज्या शहरी मुलांमध्ये किंवा ज्यांच्याकडे खरं तर आपण म्हणतो की नाहीये वंचितता, अशा गोष्टी आहेत. नक्कीच आहेत. दे आर रिचर नक्कीच आहे. असंही म्हणता येईल. कल्चरली खूप गोष्टी आहेत तिकडे. किंवा आपण जे मगाशी म्हटलो कुटुंब आहे, तर ते गावाची एक व्यवस्था आहे, सोसायटी आहे. तर ह्या खूप स्ट्रेंथ्स आहेतच नक्की. पण आता आपण ज्या प्रकारच्या शिक्षणाची अपेक्षा करतो समाजाकडून किंवा आपल्या मुलांकडून ज्या प्रकारच्या शिक्षणाची अपेक्षा करतो, त्याच्यामध्ये खूप गृहीतक आहेत. की एका ठराविक प्रकारचं एक्सपोजर मुलांना मिळालेलं असणं किंवा काही ठराविक प्रकारच्या गोष्टी माहिती असणं, ह्याच्यावर ही आपली शिक्षण संस्था आधारलेली आहे. ही गृहीतकं या समाजांमध्ये नाही आहेत. त्यांची गृहीतकं वेगळी आहेत. आणि त्यामुळे ही एक वंचितता तयार होऊ शकते. म्हणजे आपण तयार केलेली वंचितता आहे ही. म्हणता येईल असं. सगळ्यांना बरोबर. एका मोल्डमध्ये बसवायचा प्रयत्न करत असताना आपण जी वंचितता निर्माण केली आहे, बरोबर. तीही. खेळघरातल्या मुलांबद्दल चा प्रश्न आहे पुढचा, की तुम्ही म्हणलात वेगळे प्रॉब्लेम्स त्यांना आहेत. कुटुंब, समाज ज्या वस्त्यांमध्ये राहतात तिथून आलेले. शाळांमध्ये त्यांना काय प्रॉब्लेम? त्याच्या आधी थोडंसं आपण खरं समाजाच्या संदर्भामध्ये म्हणजे माझ्या पुढे ना नेहमी नेहा मला हा प्रश्न पडतो की अ, म्हणजे डहाणूकर कॉलनी आणि लक्ष्मीनगर वस्ती फक्त एक रस्तामध्ये आहे हां, पण ही दोन कम्प्लिटली वेगळी जगं आहेत. हां, उच्च मध्यमवर्गीय लोकांचं हे जग आहे आणि हे अतिशय गरीब आणि ज्याला आपण म्हणू की म्हणजे पोट भरणं कठीण अशा लोकांची ही वस्ती आहे. ह्या 2 जगांमध्ये एवढी मोठी दरी का आहे? तर मला असं वाटतं, की ह्याचं मूळ कुठेतरी व्यवस्थेमध्ये आहे. म्हणजे आजच्या सगळ्याच व्यवस्थेचं केंद्रबिंदू हा पैसा आणि सत्ता आहे. आणि त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे, की त्यांच्या हिताचा, त्यांच्या संधींचा विचार केला जात नाही फारसा. मला असं वाटतं, की आपल्यासारखी लोकं म्हणजे आता मी उदाहरणार्थ तू घेतलंस, तर 60 वर्षांपूर्वी माझी आई बी-ए, बी-एड झालेली होती आणि ती शिक्षिका म्हणून काम करत होती. तर अशा घरात मी जन्मले. मग मला मुलगी म्हणून कमी शिक्षण मिळालं नाही. मी उत्तम शिकले, उत्तम पैसे कमवायला लागले. म्हणजे ह्या सगळ्या व्यवस्थेच्या एका वरच्या मानल्या गेलेल्या जातीत माझा जन्म झाला. या सगळ्या व्यवस्थेचे फायदे मी घेते ना. तर मला असं वाटतं, की शासनानं काय करावं आणि हा वेगळा मुद्दा आहे किंवा ते आपल्या हातात पण नाहीये. पण आपण काय करू शकतो हे बघू ना आपण. ज्या लोकांना या व्यवस्थेचे फायदे मिळालेले आहेत, त्यांनी ज्यांना या व्यवस्थेचे फायदे नाही मिळाले, त्यांच्यासाठी जर काही करायचं असं ठरवलं, तर त्याला सामाजिक पालकत्व म्हणू ना आपण. आणि हा एक खूप महत्त्वाचा विचार आमच्या पालकनीतीच्या सगळ्या धारणेमध्ये आहे, की आपण आणि आपली मुलं एवढंच जग नाहीये ना. बरोबर. कधी-कधी मला असं वाटतं, की आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये ना अशी ती गमतीशीर कुटुंब व्यवस्था आहे, की एक गोल काढलेला आहे आणि त्या गोलाच्या वरती कुटुंबातली लोकं उभी आहेत बरं का आणि ते आत बघतायत. हां, म्हणजे त्याच्या बाहेर काय चाललंय ह्याचा त्यांना नाही आणि ते बघायचं पण नाहीये त्यांना.
दे आर हॅपी इन देअर ओन वर्ल्ड. चालणार नाही ना असं. आपण एका मोठ्या समाजाचा भाग आहोत ना. तर आपल्याला त्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या लोकांच्या संदर्भात सुद्धा माहिती करून घ्यायला पाहिजे आणि शक्य आहे तेवढं आपल्याला करायलाही पाहिजे. आणि मला अजून एक खूप महत्वाचं वाटतं, की मी कोणातरी साठी करते आहे, ही भावना न बाळगता ते केलं पाहिजे. कारण आपण जर पोटापुरतं बघितलं, नाकापलीकडे नाही बघितलं, तर मला असं वाटतं, की शेवटी मागून जे येतंय त्याचा आपल्याला त्रास होणारच आहे. होणारच आहे. म्हणजे तुम्ही करताय ते स्वतःसाठीच करताय, पण ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी करताय. आपण सगळेच त्या समाजात आहोत. हां. आणि मग काय होतं ते तुम्ही आणि आम्ही होतं ना. आणि मग त्यांना ते ब्लेमही केलं जातं. म्हणजे वस्तीच्या शेजारच्या रस्त्यावरनं डहाणूकर कॉलनीतले लोकं येत नाहीत कधीच. म्हणजे तो संपर्क सुद्धा टाळला जातो. हो ना. कारण की मग भीती वाटते ना ती. म्हणजे इथे काय होईल सांगता येत नाही बुवा कधी. कारण ते लोक आहेत. ते लोकं आहेत ते. हं. हा खरं तर अजून एक वेगळा डिस्कशनचा होय, होय. मुद्दा होईल. अगदी. पण ही मुलं आता मी परत पहिल्या विषयाकडे आणते आपल्याला, की ही मुलं मग शाळांमध्ये कुठल्या प्रकारच्या जातात आणि कशा प्रकारचं तुम्ही म्हणलात, की 9व्या-10व्या वर्षी कामालाच लागतात. तर मग शाळा सांभाळून काम कसं काय करता येत असेल? सर्वसाधारणपणे सरकारी गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये ही मुलं जातात आणि गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये सुद्धा आता इंग्रजी माध्यम चालू झालंय बरं का. म्हणजे तिथे सुद्धा त्यांना घातलं जातं कारण इंग्रजी माध्यमाची खूपच क्रेज आहे. त्याच्याबद्दल मानसी बोलेलच थोड्या वेळाने. अं, अशी मुलं आहेत जवळपासच्या शाळांमध्ये जातात. शाळेच्या व्यतिरिक्तच्या वेळामध्ये आम्ही खेळघराचं काम करतो. आणि सुभदा अशीही मुलं आहेत की ज्या प्रायव्हेट इंग्रजी माध्यमांच्या हो, शाळांमध्ये हो. सुद्धा जातात. ही संख्या अलीकडच्या काळामध्ये वाढायला लागलेली आहे. आणि म्हणजे प्रायव्हेट इंग्रजी पण अफोर्डेबल ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत. आणि आरटी अंतर्गत आता ऍडमिशन्सही मिळतात ना जवळपासच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये. त्यामुळे जसं शुभदा म्हणाली की इंग्रजी माध्यमाची क्रेजही आहे आणि हा ऍक्सेस पण मिळतो आहे. त्यामुळे आता इथे जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे मुलांचं. याला एक कारण मानसी मला वाटतं बरं का. आता विविध भाषांमध्ये बोलणारी घरामध्ये मुलं आमच्या वस्तीमध्ये आहेत. वडारी झालं, लमाणी झालं. त्यांच्या आई-वडिलांना वाटतं की मराठी कशाला शिकवायचं? डायरेक्ट इंग्रजी शिकवू ना. आज जगामध्ये इंग्रजी चाललंय ना. तर आपण इंग्रजी शिकूया. पण मराठी मावशी भाषा आहे ना, त्यांच्या आजूबाजूला मराठी आहे सगळी. जरी घरात नसली तर. बरोबर. याचा संदर्भ घेतला जात नाही. आणि तो पण एक खूप महत्वाचा मुद्दा माध्यमांचा, मुलांचा आहे, की ज्याच्यामुळे एक अडथळा ज्याला आपण म्हणू, की शिक्षणामध्ये त्यांच्या बनून राहतो. कसा तो अडथळा? हं. त्याबद्दल आता जसं सायली म्हणाल्या की आमच्या वस्तीमध्ये वडारी भाषा बोलणारी मुलं आहेत, लमाणी मुलं आहेत, तेलुगू मुलं आहेत, कानडी मुलं आहेत आणि मराठीही मुलं आहेत. सो खूप वेगळ्या वेगळ्या भाषांमधून आलेलं असं एक ते एकत्र भाषा तिथे आहे. आता ही मुलं जेव्हा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जातात तेव्हा पहिलेच मराठी ही त्यांच्यासाठी एक वेगळी भाषा आहे. त्यांची घरातली भाषा मराठी नाही, पण परिसर भाषा मराठी आहे. मावशी भाषा खूप छान शब्द वापरला आता ताईनी. तर ती मावशी भाषा त्यांची मराठी आहे. आता ही मुलं जर यांना आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं तर बघा घरामध्ये इंग्रजी नाही, परिसरामध्ये इंग्रजी नाही, इंग्रजी कानावर पडण्याच्या संधी कुठेच नाहीत. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जर मी म्हटलं की चला आज पण आपण आजपासून तू आणि मी फ्रेंच माध्यमाच्या शाळेत जाऊन शिकूयात, तर आपल्याला काय कळणार आहे ग तिथे? तर ही परिस्थिती या मुलांची होते. पण आता अ, पालकांचं असं म्हणणं असू शकतं, की आता शाळेचं कामच आहे ना मुळात त्यांना इंग्रजी शिकवणं आणि त्यांना इंग्रजीतून बोलता, विचार करता येणं हे शाळेचं काम आहे. तर आपल्या मुलांना उलट इंग्रजी आलं तर ते पुढे जातील, अधिक म्हणजे आपल्यासारखी त्यांना कदाचित कामं करावी लागणार नाहीत, असा काहीतरी विचार पालकांचा असू शकतो त्याच्यामागे. जनरली असतो सुद्धा म्हणून इंग्लिश माध्यमामध्ये कितीही अनकम्फर्टेबल असलं तरी फायनान्शियली बरेचदा स्ट्रेच करून ते करावं लागतं, पण करतात पालक. पण ह्याचा मुलांच्या शिकण्यावर, त्यांच्या कॉग्निटिव्ह प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो, विचार करणे किंवा आर्टिक्युलेशन, अभिव्यक्ती ह्याच्यावर काय परिणाम होतो त्याच्याबद्दल थोडंसं एलॅबोरेट हो. करूया? आता 2 गोष्टी आहेत बरं का इथे इंग्रजीच्या बाबतीत. एक तर इंग्रजी ही एक भाषा आहे, जी भाषा म्हणून आपण शिकूच शकतो. आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये इंग्रजी हे शिकण्याचं माध्यम म्हणून वापरलं जातं. इंग्रजी ही भाषा म्हणून शिकणं वेगळं आणि इंग्रजी माध्यमातून विषय शिकणं ही अजून वेगळी गोष्ट आहे.
जी भाषा मला अवगतच नाही, जी भाषा मी कधी ऐकलेली नाही, जी भाषा माझ्या आजूबाजूला नाही, त्या भाषेच्या माध्यमातून एखादा विषय समजून घेणं, संकल्पना समजून घेणं ही किती अवघड गोष्ट आहे ना. म्हणजे आता सुद्धा मला जर एखादी अडचण आली, मला काही नवीन समजून घ्यायचं असेल, तर माझा ओढा हा मराठीकडे जातो. कारण ती माझी समजेची भाषा आहे, ती माझी अभिव्यक्तीची भाषा आहे. मग लहान वयांमध्ये आपल्याला मुलांना नक्की काय शिकवायचंय? आता NEPचा सुद्धा जर आपण संदर्भ घेतला, तर त्याच्यामध्ये हेच दिलेलं आहे, की लहान वयामध्ये किंवा अगदी 10वी पर्यंत सुद्धा आपल्याला जे 21st सेंच्युरी स्किल्स आपण म्हणतोय, ह्याच्यामध्ये अभिव्यक्ती आहे, विचार करणं आहे, निर्णय घेण्याची क्षमता आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला समाजाबरोबर कसं वागायचंय ह्या क्षमता आहेत. ह्या सगळ्या जर आपल्याला डेव्हलप व्हायला हव्या असतील, तर मग माध्यम इंग्रजी चालेल का? मुळात तुम्हाला या गोष्टी आल्या पाहिजेत ना. विषय आकलन समजलं पाहिजे, आकलन झालं पाहिजे. त्यामुळे हां, बोल ना. मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो बरं का, की ह्या मुलांच्या शाळेतल्या शिक्षकांच्या इंग्रजीची लेव्हल जी असते ना, ती पण खूप काय म्हणूया तुटपुंजी असते. म्हणजे आमच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमाचं एवढं पेव नव्हतं. त्यामुळे सगळे शिक्षक हे कदाचित मराठी माध्यमातून शिकलेले असू शकतात आणि मग ती इंग्रजीची भीतीच मनामध्ये बसलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये ते ह्या मुलांना इंग्रजी शिकवणं, हे आणखी क्रिटिकल होत जातं त्यांच्यासाठी. म्हणजे मी सगळ्या इंग्रजी शाळांबद्दल म्हणत नाहीये, पण आमच्या मुलांसाठी ज्या शाळा उपलब्ध आहेत, त्या गरीब शाळा आहेत किंवा त्या सरकारी शाळा आहेत. तर तिथे ती शिक्षकांच्या इंग्रजीची परिस्थिती पण खूप अवघड असू शकते आणि मग ते शिकवणं आणखीच अवघड, विचित्र होऊन जातं. अगदी, अगदी. पण अशा परिस्थितीमध्ये मग शिक्षकांनी काय करावं? कारण त्यांना माहिती आहे त्यांचं इंग्रजी हं. आपण थोडं आधी जाऊ. हां, शाळेचा मुद्दा अजून संपला नाहीये. म्हणजे भाषेकडे आपण हो. गेलो आणि शाळेमध्ये जे प्रश्न आहेत ते मी तुला अगदी सुरुवातीला सांगितलं ना, की वर्तन मुलांचं कसं असतं. आता अशीच मुलं त्याही शिक्षकांच्या समोर येतात हं. शाळेमध्ये, हो ना? आणि मग राग यायला लागतो मुलांचा. हे नियमित येत नाहीत, हे उशिरा येतात, हे दंगा करतात, एका जागी बसू शकत नाहीत. आता ही क्षमता नाहीये बरं का त्यांच्यात, पण ही बसत नाहीत असं होतं. ही दंगाच करतात, हे एका जागी बसतच नाहीयेत. बसण्याची क्षमता विकसितच झाली नाहीये, तर ती कशी बसणार? तर हे ब्लेमिंग केलं जातं आणि मग मुलांना शिक्षा, रागवणं, अपमान, शाळेबाहेर काढणं, अशा गोष्टी शिक्षकांकडनं होतात. मी ब्लेम करत नाही कारण 40-40, 50-50 मुलं वर्गामध्ये असतात आणि शिकवायचं असतं ना, पोर्शन पूर्ण करायचं असतं. त्यामुळे अ, हे सगळं होतं हातून आणि मग त्यातनं मुलांचा शिकण्यातला रस कमी होतो. हं. पण मुलांना ना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला अकोमोडेट केलं जावं, आपली दखल घेतली जावी, असं वाटत असतं. आणि ती तर न घेता त्यांना जर अपमान केला जात असेल, राग त्यांच्या मनामध्ये पैदा होत असेल, तर ते कसे रमणार त्या सगळ्या वातावरणामध्ये ना? बरोबर. म्हणजे अल्फ्रेड ॲडलर म्हणतात, की मूल हे सामाजिक असतं. म्हणजे प्रत्येक जण माणूस हा खूप सामाजिक असतो आणि ज्या गटामध्ये तो आहे, त्या गटामध्ये एक्सेप्टन्स त्याला लागतो, स्वीकार लागतो. मग इथे जर माझा त्रास होतोय त्या शिक्षिकेला, तर मी इथं कशाला येऊ? असं वाटणं साहजिक आहे ना. एक पुस्तक आहे ना लहान मुलांचं, इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड असं. येस, येस, येस. खरं आहे. आणि शुभदा हा मुद्दा भाषेशी इतका जोडलेला आहे. हो. आता जसं मी म्हटलं, की या मुलांच्या भाषा वेगळ्या आहेत किंवा मराठी जरी ही मुलं बोलली, तरी बोलण्याची पद्धत वेगळी आहे. शब्द वेगळे वापरले जातात, जे त्यांच्या मातृभाषेतून आलेले असतील, तिथल्या परिसरातून आलेले असतील. या भाषेला शाळांमध्ये बरेच वेळेला सन्मान मिळत नाही. ही उलट चूक आहे असं म्हटलं जातं. चूक आहे असं म्हटलं जातं. "अय" म्हणणं चूक आहे. असं नको, असं बोल, हे शब्द नको वापरू, हे म्हणायचं असतं. आता हे सारखं अशी निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट जेव्हा मुलाला मिळते, तेव्हा ते मूल बोलायला जाईल का नंतर? ते मूल त्या वर्गामध्ये टिकेल का? त्याला ते सगळं आपलंसं वाटेल का? त्यामुळे हे अगदी जोडलेले आणि फार महत्वाचे मुद्दे आहेत. अगदी. मग त्याला ते वाटत नाही जावंसं शाळेमध्ये. ते निगेट होतं आणि मग ते बाहेर रमायला लागतं. मग मुलं मार्ग काढायला लागतात. घरनं निघतात, शाळेतच अजून एक शर्ट दप्तरामध्ये ठेवतात आणि आई-वडिलांना वाटतं की पोरं शाळेत चालली. मग ते वाटेतच शर्ट बदलून दुसरीकडे कल्टी मारतात आणि मग मुलगे हे जास्त आणि मुलींकडे कामाचा लोड असतो. त्यामुळे बऱ्याचदा घरात काहीतरी इमर्जन्सी निर्माण झाली की मुलींच्या शाळा बुडतात. मग इतकी अनियमितता असेल, तर मग ते शाळेमध्ये शिकू शकत नाहीत. मग त्यांचे ना बेसिक्सच कच्चे राहतात. म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या सुरुवातीच्या काळामध्ये, आता नाही, आता आम्ही बऱ्यापैकी त्या-त्या लेव्हलला आमची मुलं असतात.
पण 7वी-8वीत गेलेल्या मुलांना सुद्धा लिहिता वाचता नीट यायचं नाही किंवा गणितातल्या बेसिक संकल्पना, संख्या सुद्धा समजलेल्या नसायच्या. मग अशी मुलं 10वी पर्यंत जरी गेली आणि जरी पास झाली काही वेगळ्या पद्धतीने, तरी सुद्धा ती शिकलेली नसतात ना. आणि आणि काय करतील? शिकणं होत नाही ना. सो आता थोडंसं उत्तर दिलंच तुम्ही त्याच्यामध्ये. कारण ना शाळेमध्ये जावंसं वाटणं हा खरं तर शिक्षकांशी जोडलेला भाग आहे खूप. अगदी, अगदी. म्हणजे मला जर माझा एखादा शिक्षक-शिक्षिका आवडत असतील, तर मला मला तो फेव्हरेट विषय असतो. किंवा मला शिक्षकांसाठी खरं तर शाळेत जावंसं वाटतं. मित्र-मैत्रिणी असतात, पण तो जो एक अप्रिसिएशन किंवा मी असल्यामुळे काहीतरी फरक पडतो यांना, ही जी भावना असते त्याच्यामुळे खरं तर कुठलंही मूल शाळेत जातं. तर ते शिक्षकांनी त्यांच्यामध्ये तयार करणं तुम्ही म्हणलात खूप गरजेचं आहे. आणखी काय-काय आहे जे या शाळांमध्ये कारण शिक्षकांच्याही लिमिटेशन्स आहेत. तुम्हाला माहिती आहे, वर्गामध्ये बरीच मुलं असतात. प्रत्येकाकडे वेगळं-वेगळं लक्ष देणं खूपदा अवघड असतं. अ, आणि इरिटेट सुद्धा होतात. म्हणजे मी ज्या बॅकग्राऊंडमधनं आले त्या प्रकारेच मी जसं शिकले तसंच मी शिकवणार ना. मला दुसरी कुठली पद्धत माहिती नाहीये शिकवायची. सो इन धिस सिच्युएशन आता शिक्षकांनी काय करावं? मला असं वाटतं मी ते तू राईटली म्हणालीस, की शिक्षकाचं मुलांशी असलेलं नातं हे खूप महत्वाचं आहे. तर इथे मला असं वाटतं, की जे मुलांचं वर्तन शिक्षकांना आवडलेलं नाहीये किंवा ज्याचा राग आलाय ना, त्याच्या बाबतीत त्यांनी एक क्षणभर विचार करावा, की हे मुलं असं का वागत असेल? हं. आता आपल्याला शिकवायचं नाही ह्या मुलांना, तर मग त्यांचे प्रश्न पण आपल्याला समजून घेतले पाहिजेत. ज्या परिस्थितीतनं हे मूल येतं, जे मी सगळं आधी मांडला परीघ सगळा, तर ती परिस्थिती पण समजावून घ्यायला पाहिजे. मग ज्यावेळेला आपल्याला हे समजतं ना, की कदाचित पोट नसतं भरलेलं मुलाचं. हां, कदाचित घरी मार खाल्लेला असतो. कदाचित रात्री कौटुंबिक हिंसाचारामध्ये आईला भरपूर मारलेलं असतं वडिलांनी दारूच्या नशेखाली. असं मूल आपल्यासमोर आलेलं आहे आणि त्याचं लक्ष लागत नाहीये किंवा ते खोड्या काढतंय किंवा काहीतरी. हे जर लक्षात आलं ना, तर शिक्षकाचा राग कमी होऊ शकतो आणि ते त्या मुलाकडे जास्ती कन्सिडरेटली बघू शकतात. म्हणजे मी म्हणेन की 4 मुख्य पिलर्स आहेत मुलांची वागण्याचे. अगदी सूत्राच्या पद्धतीने द्यायचं म्हणून मी सांगते, की त्याच्यामध्ये आस्था म्हणजे समजूत जे मी आत्ता म्हटलं, की समजून घेऊया आपण हे वर्तन आपल्याला प्रश्न पडला नाही ते समजून घेऊया. कसं समजून घ्यायचंय? तर आपण मुलाशी बोलू शकतो, पालकांशी बोलू शकतो, एखाद वेळी होम व्हिजिट करू शकतो, त्याच्या मित्रांशी बोलू शकतो. वेळ लागत नाही बरं का ह्याला. म्हणजे शिक्षक असं म्हणू शकेल, की आमच्याजवळ कुठे हा वेळ आहे. तर हा वेळ थोडाच लागतो त्याच्यामध्ये, पण ते आपली इच्छा असली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे रिस्पेक्टचा. आदर ही जी गोष्ट आहे ना, तरी आपल्या सगळ्या समाजामध्ये असं आहे, की लहान मुलांनी मोठ्यांचा आदर करायचा. उभं राहून गुड मॉर्निंग म्हणायचं. हां, गुड मॉर्निंग आणि हे म्हणजे सकाळी उठल्यावरती नमस्कार करायचा खाली वाकून वगैरे, हे आपली शिकवण आहे आपल्या संस्कृतीची. पण उलट्या बाजूनी अ, ते मूल सुद्धा एक माणूसच आहे ना आणि तुमच्या मोठ्या माणसाला ज्या सगळ्या भावना आहेत ना, त्या त्याला पण आहेत ना. तर मग त्याच्याशी आपण अपमानकारक रीतीने वागलो, तर त्याला कसं बरं वाटेल? आणि रागच येणार ना त्याला पण. म्हणजे तुमच्याशी कोणी अपमानकारक रीतीने वागलं, तर तुम्हाला राग येतो ना. मग तसंच तिथे पण होणार आहे. मग राग हवाय का आपल्यामध्ये? आपल्याला तर मैत्रीचं नातं जोडायचं ना, राग नकोय ना आपल्याला. तर मग आपण नको शिक्षा द्यायला. मग आपण अपमान नको करायला. आपल्याला ते सतत तपासून बघितलं पाहिजे, की माझ्या हातून एखादं मूल दुखावलं गेलंय का? जाऊ शकतं. कारण आपण त्या पद्धतीने वाढलेलो आहोत आणि ते सगळं आपल्या खूप अंगवळणी पडलेलं आहे. जाऊ शकतं. पण आपल्याला त्याला मार्ग आहे ना. आपण नंतर म्हणू शकतो, की "वाईट वाटलं का रे तुला?" सॉरी म्हणण्याची पण गरज नाही. पण हे फिलिंग तुम्हाला आलं ना, की माझ्यामुळे हे मन दुखावलं गेलंय, दॅट्स ऑल. बास बाकी काही नको असतं बोलायला. सॉरी म्हणायलाही हरकत नाहीये. हरकत काही नाहीच. पण म्हणजे कधी-कधी ते बघतो सुपरफिशियल सॉरी. तसं नको. तर ते जर वाटलं मला, की अरे नाही, नाही असं नको होतं बरं का व्हायला. आणि आपण सांगू शकतो, की मी पण माणूसच आहे म्हणजे अ, झालं माझ्या हातून किंवा मी रागावले खरं, पण असं झालं ना. किंवा मी असं करायला नको खूप होतं. होतं. असं हे सुद्धा म्हणणं खूप म्हणतो. गरजेचं असतं. अरे ते सॉरीचे एक प्रकार. सॉरीच आहे. पण सॉरीचं काय झालंय ना, गुळमुळीत होऊन गेलाय फारके शब्द, की तर सॉरी म्हण म्हणजे संपला विषय. हां. ते तसं नाहीये. त्या मुलांचं भांडण झालं तर समोर उभं राहून सॉरी, सॉरी म्हणा चला संपला. असं नाही ना होत. गाठी सुटायला लागतात अहो मुळामधल्या. तर तो रिस्पेक्ट जो आहे ना, तो म्युच्युअल असला पाहिजे. बोथ वेज असला पाहिजे. आणि अगदी साध्या-साध्या गोष्टी असतात, की अ, म्हणजे मुलांना ताईंनी रागवणं, मारणं, अपमान करणं हा डिसरिस्पेक्टफुल बिहेवियर आहे.
अगदी साध्या-साध्या टोनमधनं सुद्धा ते येऊ शकतं, की "चला उभं राहा." साधा टोन आहे, पण त्याच्यातनं सुद्धा म्हणजे वन पर्सन इज नियंत्रक आणि दुसरा नियंत्रित असं लगेचच दिसतं ना. तर हे व्हायला नकोय. हा रिस्पेक्ट आहे. तिसरा ट्रस्ट आहे, विश्वास आहे. आणि म्हणजे मुलांवर मुलं जशी आहे अतिशय प्रामाणिक असतात मुलं. म्हणजे मोठ्या माणसांपेक्षा आता मी मोठ्याही माणसांमध्ये काम करते आणि मुलांमध्येही काम करते. तर मला अतिशय आनंदाचं आहे मुलांमध्ये काम करणं. कारण ते इतके छान पारदर्शी असतात. त्यांना जे वाटतं ते त्यांच्या चेहऱ्यावर उमटतं. आणि विश्वास ठेवूया मुलांवर. तर ते कदाचित त्यांना ना आता त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी योग्य ती भाषा नाही आत्मसात झालेली. पण त्यांचं काहीतरी म्हणणं असणार आहे. ते जे वागले त्याच्या पाठीमागे त्यांचं काहीतरी म्हणणं असणार आहे, यावर आपण विश्वास ठेवूया. आणि चौथा मुद्दा सेफ्टीचा आहे, की मुलाची सुरक्षितता ही आपली जबाबदारी आहे. सुरक्षितता म्हणजे ती फिजिकल सुरक्षितता पण आहे. कारण 2 मुलांची भांडणं झाली किंवा एखाद्या मुलाला काही मुलं टार्गेट करतात हे शाळांमध्ये सर्रास दिसतं. विशेषतः थोड्या वरच्या 5वी नंतरच्या इयत्तांमध्ये तर हे दिसतं. तर तिथे आपलं लक्ष हवं. म्हणजे माझा वर्ग आणि वर्ग शिकून झाला की संपला मुद्दा असं नाहीये. तर ती सगळी मुलं सुरक्षित आहेत ना शाळेत असेपर्यंत याकडे लक्ष असणं हे माझं काम आहे. आणि दुसरी सुरक्षता म्हणजे मनाची सुरक्षितता. म्हणजे एखादं मूल मागे गेलंय का? एखादं मूल खट्टू झालंय का? रागावलंय का? तर हे आपल्याला समजतं त्यांच्या चेहऱ्यांवरनं समजतं, त्यांच्या प्रतिक्रियांमधनं समजतं. तर इथे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि त्याबाबतीत काय करता येईल याचा विचारही केला पाहिजे. आता हे खूप मोठी गोष्ट आहे बरं का. म्हणजे हे इतकं लगेच सूत्र पद्धतीने सांगितलं तरी लगेच जमेल असं नाही. अ, पालक नीतीमध्ये काम करत असताना ह्या सगळ्या व्हॅल्यूज जेव्हा मला समजल्या, तेव्हा प्रत्यक्षात अंगीकारायला त्याला काही वर्ष लागली. आणि अजूनही मला जाणवतं, की कधी-कधी ते सुटतो, तो संयम. पण माणसं आहोत ना आपण, आपण स्वतःलाही माफ करूया आणि अ, त्या पद्धतीने आपण वागूया. तर पण ही काय म्हणूया, एक गुरुकिल्ली म्हणा किंवा हे एक तपासून बघण्यासाठी काही शब्द म्हणा, असं आपण लक्षात ठेवायला एक चेकलिस्ट. हरकत नाही हां. आणि काही प्रमाणात जरी बदललात ना तुम्ही, तरीसुद्धा त्याचा तुम्हाला लगेच परिणाम मिळेल. लगेच त्याचे रिझल्ट्स मिळतील. मुलांचं तुमचं नातं झालं तर छान. आणि त्यात एक आनंद आहे अहो. एक म्हणजे उदाहरण देऊ का मी ह्या काय म्हणाल्या त्याचं? वेगळ्या-वेगळ्या भाषेतली मुलं आपल्या वर्गामध्ये असतात, शाळांमध्येही असतात. शिक्षकांनी जर मुलांच्या भाषेतले 4 शब्द शिकून घेण्याचा प्रयत्न केला आणि सर्व मुलांशी बोलताना त्यातले काही शब्द जर वापरले, ते शब्द जर फळ्यावर लिहिले, त्यांचे अर्थ लिहिले, तर लगेच या मुलांना इन्क्लुडेड वाटायला लागतं. हे मूलकेंद्री शिक्षण आहे असं म्हणेल 40 म्हणजे ते तू 4 मुलं. सूत्र म्हणलीस, की ह्याच्यामध्ये मुलाबद्दलची आस्था आहे, त्याच्या भाषेचा आदर आहे, त्याला सामावून घेण्याची इच्छा आहे. अगदी. तर अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यातून हे साध्य करता येत असतं. खरं तर आस्था जर निर्माण झाली तर या पुढच्या 3 गोष्टी होतातच. कारण तुम्ही आपोआप त्या मुलाच्या प्रत्येक मुलाच्या सेफ्टीचा विचार करत राहता. त्यांच्यामध्ये झालेले बदल तुम्हाला लगेच कळतात, की अरे आज मूड बहुतेक खराब दिसतोय थोडासा. विचारून बघू काय झालंय. हे होतंच कारण आपण सगळे असतो पालक ना, म्हणजे मनात थोडंसं पालकत्व असतंच सगळ्यांच्या. अगदी, अगदी. प्रेम तर आहेच ना, तो पाया आहे ना. हां, सगळ्याच शिक्षकांमध्ये असतं ते. असं नाहीये की म्हणजे अगदी स्ट्रिक्ट सगळ्यात स्ट्रिक्ट शिक्षक असले तरी सुद्धा त्यांना जर लक्षात आलं की एखादं मूल आज शांत-शांत आहे, नेहमीसारखं बोलत नाही, दंगा करत नाहीये, तर जाऊन विचारतील, की म्हणजे आस्था जर का निर्माण झाली असेल, त्यांनी ते अलाऊ केलं असेल स्वतःला तर. आणि एक सांगू का नेहा, हे जे आहेत ना 4 पिलर्स, ते सगळ्या नात्यांच्या संदर्भात आहेत बरं का. म्हणजे जर विचार करून तुम्ही प्रयत्न केलात ना, तर मला असं वाटतं, की आपल्या घरामधल्या, कुटुंबामधल्या, नवरा-बायकोच्या नात्यामध्ये, तुमच्या मुलांच्या आणि तुमच्या नात्यामध्ये, शेजाऱ्यांच्या, मित्र-मैत्रिणींच्या नात्यांमध्ये जर ही आस्था असेल ना, तर ते विंचत नाही फारसं. तर तो इगो आहे ना आपला, तो जरा थोडासा सॉफ्ट होतो, बरोबर. असं मला वाटतं. पण हा झाला एक दृष्टिकोन किंवा ॲटिट्यूडनल शिफ्ट जो शिक्षकांमध्ये होणं गरजेचं वाटतं. तसंच शिकण्याच्या म्हणजे अध्ययन, अध्यापन पद्धतीमध्ये सुद्धा काहीतरी शिफ्ट व्हावा, ह्यामध्ये याची पण गरज आहे ना? अगदीच गरज आहे. अगदी. आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे, त्याच्यामधले काही मुद्दे खरंच याला अनुसरून आणि धरून आहेत बरं का. सर्वात महत्त्वाचा मुद्दा मला हा वाटतो, की मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळावं. यासाठी NEPनी आता सांगितलेलं आहे, की हे मिळालं पाहिजे. प्राथमिक वर्गांमध्ये तरी मातृभाषेतून शिक्षण मिळालं पाहिजे. तसंच दुसरा एक मुद्दा असा म्हटलेला आहे, की मुलं करून शिकतात. हो की नाही? फक्त ऐकलं म्हणजे शिकलं असं कधीच होत नाही.
किंवा फक्त मार्क मिळवले म्हणजे शिकलं असं कधीच होत नसतं. तर शिकणं ही एक खूप कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि आपण कायम कृतीतून, बघून, करून, चुकून, प्रयत्न करून असंच शिकत असतो. तर हे जे कृतीयुक्त शिक्षण आहे, हे वर्गांमध्ये आणणं खूप गरजेचं आहे. पण म्हणजे काय? आता काय होतं, की हे सगळे ना जार्गन आपण ज्याला म्हणतो, हे जार्गन सदराखाली मोडणारे शब्द आहेत. याला मी म्हणते अम्ब्रेला टर्म. हां. त्या छत्रीखाली कितीतरी गोष्टी बरोबर. आहेत त्याच्याबद्दल तर आणि याचं प्रॅक्टिकल उदाहरण जोपर्यंत आपण समोर ठेवत नाही, तोपर्यंत आपल्याला अंदाज येत नाही, की हे माझ्या वर्गात दिसणं म्हणजे काय आहे. तर एक छोटंसं उदाहरणच देते मी या संदर्भात. खेळघरातलंच उदाहरण देते. आता भाषेमध्ये आपण विशेषणं शिकतो, बरोबर? तर शाळांमधून टिपिकली विशेषणं शिकवायची पद्धत अशी असते किंवा कुठलीही भाषिक संकल्पना शिकवायची पद्धत असते, की त्याची एक व्याख्या सांगितली जाते आणि मग त्याची 1-2 उदाहरणं सांगितली जातात आणि मग धड्यामध्ये आता तुम्ही विशेषणं शोधा किंवा ती संकल्पना तुम्हाला कुठे दिसते ती शोधा आणि वाक्यात उपयोग करा. तर अशा साधारण धाटणीमध्ये तो एखादा लेसन शाळांमध्ये पूर्ण होतं. तर खेळघरामध्ये आम्ही ह्याला कृतीयुक्त आणि या सगळ्या पिलर्सला धरून कसं करतो याचं मी उदाहरण देते. तर विशेषणाचा पाठ शिकवायचा असेल तर आमच्या ताई असं करतात. जोड्या-जोड्या जमवतात मुलांच्या किंवा गोलात बसतात आणि म्हणतात, की तुझ्या शेजारी आता जे कोण बसलंय ना, त्याच्याबद्दल एक विशेष गुण सांग. तुला काय त्याच्यातलं चांगलं वाटतं हे तू सांग. हा राउंड झाल्यानंतर हे सगळे या शब्दांबद्दल बोललं जातं, की हे काहीतरी विशेषता आहे ना त्या व्यक्तीची. मग ह्यालाच आपण विशेषण असं म्हणतो. मग काही वस्तू समोर ठेवल्या जातात मुलांच्या आणि प्रत्येक वस्तूबद्दल आता आपण काहीतरी बोलूया हं किंवा चित्र समोर ठेवली जातात. या चित्रातल्या वेगळ्या वेगळ्या व्यक्तींबद्दल, वस्तूंबद्दल आपण बोलूयात. आणि हे जे शब्द मुलांच्या भाषेतले येतात, मुलांच्या अनुभवातले येतात, ह्यांची उदाहरणं घेऊन आपण संकल्पनांपर्यंत पोहोचतो. तर हे कृतीयुक्त शिक्षण आहे. हे मुलांना इन्क्लुझिव्ह आपण जे म्हणतो तसं शिक्षण आहे. ह्याचं एक उदाहरण आम्ही जेव्हा शिक्षकांची वर्कशॉप्स घेतो ना, तेव्हा आम्ही काय करतो, ओळख प्रत्येक शिक्षकांनी आपली करून द्यायची. आता 10-12 जण असतील, तर आम्ही जोड्या, तुम्ही केलं तसंच जोड्या बनवतो आणि तुम्ही तुमच्या पार्टनर विषयी आम्हाला सांगा. पण विशेषण म्हणजे बरोबर. त्यांच्याबद्दल 5 विशेषणं. आता शिक्षक आहेत ना, तर ते सांगू शकतील. ते सुद्धा त्यांना इतकं छान. नवलाईचं वाटतं वेगळंच, की अरे, मला माझ्या मैत्रिणीबद्दल 5 गोष्टी सांगायच्या आहेत. जनरली अकॅडमिकच सांगतात सगळे. पण मग थोडंसं प्रोब केल्यानंतर, की तुम्ही हे पण सांगू शकता. हे शिक्षकांबरोबर केल्यानंतर मुलांशी ते शिक्षक तसं काहीतरी करू शकतील. असा एक बरोबर. त्याच्यामागचा हिडन अजेंडा सुद्धा असतो, की आपल्याला मजा आली तर कदाचित आपल्या मुलांनाही येईल हे करून. म्हणजे त्याची अनुभूती शिक्षकांना मिळते ना, की हे एक्सपेरिमेंटल म्हणजे असे एक्सपिरियन्शियल जे शिक्षण आहे, अनुभवातनं येणारं, ते कसं असतं नेमकं? हे तुम्ही अनुभवलात तर तुम्ही तिकडे घेऊन जाण्याची ते खरं तर शक्यता जास्त आहे. सुचतच नाही शिक्षकांना. एखादी गोष्ट मला माहिती असेल आणि मी वर्गात शिकवली नाही, सांगितली नाही, असं कधीच होत नाही. मला माहितीच नसेल तर मी ते सांगणार नाही. माहिती करून घेण्यासाठी रेझिस्टन्स असतो. पण एकदा माहिती झालं तर मी ते नक्की माझ्या मुलांना शिकवणार आणि सांगणार. करून बघतो आपण. अगदीच, अगदीच. अगदी. या लर्निंग शिफ्टमधला अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा. जीवनाभिमुख शिक्षण असं आपण म्हणतो, की मुलांच्या जीवनाशी जोडलेलं शिक्षण वर्गामध्ये आलं पाहिजे. भले तुमचं काहीतरी पाठ्यपुस्तक असेल, त्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रिस्क्राईब केलेले काही धडे असतील, पण तो धडा किंवा त्यातली जी काही तत्त्व आहेत, ज्या संकल्पना आहेत, ही तुमच्या समोरच्या मुलांशी कशी जोडलेलं आहे? त्यांच्या आयुष्यात ते कसं जोडलेलं आहे? हे जर आपल्याला वर्गामध्ये आणून दिलं आपण शिक्षकांनी, तर ती संकल्पना मुलांना समजायला सोपी होते आणि त्यांना ती त्यांच्या आयुष्यात वापरून बघता येते. त्यामुळे धडा दिलाय तो तसाच्या तसा वाचणं म्हणजे शिकवणं नाहीये. तर त्यातली तत्व ही मुलांच्या जीवनाशी जोडून कशी देता येतील, हे आपल्या वर्गांमध्ये आपल्याला आणायला हवं. यानं खूप म्हणजे मोठ्या-मोठ्या संकल्पना आहेत. असं म्हणजे आता तू मगाशी इन्क्लुझिव्ह म्हणालीस ना, त्याचा आणखी एक थोडा इन्क्लुझिव्हचा भाग असा आहे, की वर्गात असलेलं प्रत्येक मूल त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. म्हणजे वर्गात वेगवेगळ्या जातीची, धर्माची किंवा आपण म्हणूया, की रूपामध्ये किंवा काही क्षमतांमध्ये विविधता असलेली अशी वेगळी मुलं असतील. म्हणजे मी हुशार आणि ढ असतील असं मुद्दाम म्हणत नाहीये. कारण की तशा अर्थाने ढ नसतात मुलं, पण त्याची क्षमता वेगळी असते कदाचित, की जी वर्गाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये नाही वापरली जात. अशा सगळ्या मुलांना वर्गात स्थान मिळेल असं आपण बघितलं पाहिजे. मग ते त्याच्या भाषेमुळे, त्याच्या जातीमुळे, त्याच्या धर्मामुळे निगेट होऊ नये.
मागे टाकलं जाऊ नये, त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ नये, असा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही सेफ्टी आहे. म्हणजे तर त्या मुलाला प्रत्येकाला सेफ वाटेल त्या वर्गामध्ये आणि हे माझा वर्ग आहे असं वाटेल. अगदी परवाच सारिकाच्या वर्गातलं एक उदाहरण सांगते मी, की पुस्तकं वाचत होती मुलं. सुरुवातीला आल्या पुस्तकं वाचत होती आणि मुलं 2-3 मुलं आली आणि म्हणली, "काय ताई खूप पुस्तकं फाटायला लागलीत हो. आपण नीट करायला पाहिजे. आपल्याकडे तो पुस्तकांचा दवाखाना आहे ना, तर काढून सगळं नीट आपण करूया बरं एकदा." तर मग ताईचा त्या दिवशी काहीतरी वेगळा एक कार्यक्रम होता, प्लॅन होता. पण ती म्हटली, "ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना, तर हे खूप महत्वाचं आहे. तर चला, चला." पुस्तकांचा दवाखाना आखतायत ते. आम्ही कशी वर्गांमध्ये बॉक्स करतो आणि त्याच्यामध्ये टिक्सो टेप, स्टेपलर अशा सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. दोरा, फेविकॉल असं सगळं ते ठेवलेलं असतं. पण तो पुस्तकांचा दवाखाना असतो. सर्जरीचं सामान. तर एकदा दवाखान्यात न्यायला पाहिजे पुस्तकांना असं आणि मग ते सगळ्यांनी मिळून जी काही समोर एक 25-30 पुस्तकं होती त्याचं कुठे झालंय का, पान चिकटवायचंय का, असं केलं. मग म्हणे त्यांचं घर पण खूप धुळीने माखलंय. आपण जरा घर पण म्हणजे रॅक पण साफ करूया. करता, करता, करता इतक्या गोष्टी निघाल्या. मग कपाटं आवरली, मग वर्ग आवरला. मग ते त्या दिवशी त्यांना सगळं आवराआवरीचंच वेड आलं. आणि तो सबंध वर्ग ताईंनी त्याच्यासाठी दिला. म्हणजे तिने तिचं हे नाही केलं, की आज वाटतंय ना मुलांना तर आपण हे करूया. ते खूप महत्वाचं आहे ना, त्यांच्या इच्छेचा सन्मान केला जाणं. आणि त्यातनं दिसलं काय, की मुलांना हा वर्ग माझा वर्ग वाटतोय ना. म्हणजे अदरवाईज तो त्याच्यामध्ये ते परके असतात. त्या जागेमध्ये ते परके असतात. त्यांना काय ती जागा आपली वाटत नाही. ती जागा माझी आहे, पुस्तकं माझी आहेत, त्यांची काळजी मी घेतली पाहिजे. हे केवढं मोठं जीवन कौशल्य यातनं शिकवलं गेलं ना. आणि पुस्तकांबद्दल बोलताय म्हणून पुस्तकं माझी आहेत असं वाटणं हे खूप विशेष आहे. महत्वाचं आहे. कारण आता खरं तर आपण बघतो आजूबाजूला फास्ट मीडियाचा एरा आहे आणि पुस्तकं खूप कमी जण वाचतात. की ठीक आहे आता म्हणजे पुस्तकं एवढं मोठं पुस्तक आहे वाचायला कंटाळा येतो आणि आपण कितीतरी गोष्टी पुस्तकांच्या माध्यमातून खरं तर शिकवत असतो मुलांना आणि म्हणतो की त्यांच्यात मी खिडकी आहे ती बाहेरच्या जगाकडे बघण्याची वगैरे. पण पुस्तकच जर मोठेच वाचत नसतील, तर मुलांकडनं ते वाचावं ही अपेक्षा करणं पण खरं तर चुकीचं आहे. आणि पुस्तकं नसतील तर मग आपण काय करू शकतो? कारण हे मला खूप विशेष वाटलं, की मुलांना पुस्तकं अजूनही आपलीशी वाटतायत. पण मी ज्या मुलांबरोबर काम केलंय असं पण होतं, की "दीदी पुस्तकं नको तो, पुस्तक वाचायला बोर होतं." कारण शिक्षक सुद्धा फोनवरच असतात किंवा पालक फोनवर असतात. पटकन उत्तरं मिळण्याचा जो एरा आहे, तर त्याच्यामध्ये आपण हाऊ कॅन वी हा खरं तर वेगळा प्रश्न आहे. पण ह्याच्यात गंमत काय माहितीये का? पुस्तकात ही मजाच कळलेली नसते म्हणून पुस्तकं कंटाळवाणी वाटत म्हणजे असतात. मानसी मला असं आठवतंय, की 7-8 वर्षांपूर्वीपर्यंत मी यायच्या आधी खेळघरामध्ये आम्ही या निष्कर्षाला आलो होतो, की काही करून मुलांना वाचनाची गोडीच लागत नाही. हे आमच्या की काही कार्यकर्ते तर असं म्हणायला लागले, की ते लहानपणी घरात असलं तरच होतं, नाहीतर नाही होत. आपण काय 2च तास तर शिकवतो. मग त्या 2 तासामध्ये काय होणार आहे वगैरे असं इतक्या शेवटी आपण कशी कारणं शोधायला लागतो तसं आम्ही कारणं शोधायला लागलो होतो. पण मानसी आल्यानंतर किंवा काही आम्ही कोर्सेस पण केले भारतभरात वेगवेगळे पुस्तकांच्या संदर्भात होणारे आणि मग आम्हाला त्याची एक चावी समजली, की कसं पुस्तकांबद्दलचं प्रेम मुलांच्या मनामध्ये यावं. म्हणजे सर्वात मुख्य हे आहे, की पुस्तक हे आनंदाची गोष्ट आहे. हा जो अनुभव आहे, हे आपल्याला मुलापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आपण मगाशी बघा आपल्याही बोलण्यात अनेकदा आलं, की मुलांना पुस्तकं वाचायला लावायची. हां, तर हे वाचायला लावून होण्यासारखी गोष्टच नाहीये. ती स्वतःला वाटून होणारी गोष्ट आहे. मग ती स्वतःला वाटण्यासाठी एक अगदीच बरोबर आहे, की मला आजूबाजूला वाचणारी माणसं दिसायला पाहिजेत. ही शिक्षकाची परत मगाशी जे आपण शिक्षकांच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलत होतो, तर हा पुस्तकातला आनंद मुलांपर्यंत पोहोचवण्याची सुद्धा शिक्षकाची जबाबदारी आहे. आणि आता माझ्या लहानपणी तरी एवढी सुंदर, सुंदर पुस्तकं खरंच नव्हती बरं का बाजारामध्ये. आमच्या शाळेमध्ये तर लायब्ररी सुद्धा नव्हती. पण आता लहान मुलांसाठीची जी पुस्तकं निघतायत ती इतकी सुंदर आहेत. चित्रपुस्तकं आहेत. त्यांचे विषय खूप वेगळे वेगळे आहेत. तर अक्षरशः एक दालनच्या दालन आता खुलं झालंय अगदी. मुलांसाठी. आणि ही पुस्तकं मुलांना खूप आवडतात. त्यांच्या हातात ते पुस्तक आलं ना, की ते बघणं, त्यातली चित्र बघणं, त्याच्याबद्दल बोलणं असेल, या सगळ्यामध्ये मुलं खूप इन्व्हॉल्व होतात. आणि ही गोडी लागण्याची सुरुवात आहे. आणि इनफॅक्ट मला हा माझा स्वतःचा अनुभव आहे की पुस्तक ना एखादं पुस्तक असेल लहान मुले त्याला वाचताही येत नाही कदाचित दुसरीतलं मुले चित्र आवडली की ते पुस्तक आठवडा 2 आठवडे त्याच्याकडे असतं
ते बरोबर प्रत्येक वेळी वाचायचा तास आला की ते पुस्तक घेतं आणि त्याच्या चित्रांवरनं दरवेळी नवीन गोष्ट बनवतं आणि सांगतं समोरच्याला. अगदी, अगदी. वाचून म्हणजे अगदी असं करून वाचतील, पण लिहिलेलं आणि ते बोलतात त्यात काहीही मेळ नसतो. पण त्यांच्या डोक्यामध्ये ती गोष्ट प्रत्येक वेळी नवीन तयार होत असते, ती इव्हॉल्व होत असते. म्हणजे ते एक माकड कुठे-कुठे गेलं असेल, तर ते माकड दरवेळी वेगळी गोष्ट करतं. त्या आईस्क्रीमचा फ्लेवर वेगळा असतो किंवा त्याला ते त्याच्यामध्ये ते विशेषणं जोडतं. आणि त्याच्यामध्ये हे एक भाषा शिक्षण आहे ना नेहा? हे अशा पद्धतीने पुस्तकाबद्दल बोलणं, वेगळे-वेगळे विचार करणं, हे सुद्धा भाषा शिक्षणाचीच कौशल्य आहेत सगळी. तर एक उदाहरण सांगते नेहा याबद्दल, की मुलांच्या हातात पुस्तकं देणं हे का गरजेचं आहे? तर माझा मुलगा लहान होता तेव्हा त्याला एक विशिष्ट पुस्तक अतिशय आवडायचं. विनी द पू का कुठलं तरी एक पुस्तक होतं. आणि लहान म्हणजे तो नुकता बसायला लागलेला होता तेव्हा. आणि तो दिवसातून 50 वेळेला तरी ते पुस्तक घेऊन त्याची पानं उलटून त्याच्याबद्दल काहीतरी बडबड करत असायचा. आता मुलांच्या हाताला तेवढं कौशल्य नसतं त्या वयाला. मुळे ती पानं उलटताना ती फाटायची. त्याच्यामध्ये असे मोठे-मोठे रिप्स जायचे. तर ह्या क्षणी पालकांनी काय केलं पाहिजे? किंवा हे जर शाळेमध्ये झालं तर शिक्षकांनी काय केलं पाहिजे? पहिली आपली इन्स्टिंक्टिव्ह रिएक्शन अशी असते, की "अरे, फाटलं ना, असं नाही वापरायचं." वरच्या कप्प्यात ठेवून द्यायचं. पण हे करताना काय होतं, की त्या मुलाचं नातं आता त्या पुस्तकाशी तयार व्हायला लागलंय. जर ते मूल सारखं-सारखं पुस्तक बघतंय, याचा अर्थ ती गोडी लागायची सुरुवात झालेली आहे ना तिथे. मग आम्ही असं केलं, मी एक सिलोटेप आणली आणि ती प्रत्येक फाटलेली बाजू मी चिकटवून काढली. साधारण 6 महिन्याच्या काळामध्ये मी जवळ-जवळ 100 ठिकाणी सिलोटेप्स लावल्या होत्या. आणि ते सिलोटेपचं पुस्तक अजूनही माझ्याकडे आहे आणि माझा मुलगा अजूनही ते मन लावून बघतो. तर ह्या ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात ना, की मुलाला पुस्तक आवडतंय, त्याला प्रोत्साहन आपण कसं दिलं पाहिजे आणि ते पुढे कसं घेऊन गेलं पाहिजे. ह्याचं अजून एक उदाहरण होतं, की एक गाड्यांचं पुस्तक होतं. वेगळ्या-वेगळ्या प्रकारचं गाड्या किंवा विमान किंवा बस, ट्रक वगैरे असं सगळं त्याच्यामध्ये. तर आता ते गाड्यांचं पुस्तक असल्यामुळे त्यात बसलं पाहिजे ना. तर त्याच्यावर बसून ते पुढे-पुढे न्यायचं. असा तो किती छान. हां. पण त्यामुळे त्या पुस्तकाची लक्तरं. त्यामुळे मग ते पुस्तक असं मग झालं, की नाही, नाही हे पुस्तक वापरायचंच नाही, हे असं नाही करायचं, तसं नाही करायचं. म्हटलं अहो त्याला टाकं आहेत. त्याच्यात काढलेली टाकं आहेत ना, मग ते मूल नॅचरली ते करणार. बरोबर. म्हणजे जेव्हा मोठी माणसं आपण म्हणतो, की मुलांना वाचनाची गोडी नाही, तेव्हा थोडंसं एक स्वतःकडेही आपल्याला असं बघायला पाहिजे, की ती गोडी लागावी आणि जर लागत असलेली आपल्याला दिसली, तर ती टिकावी. यासाठी आपण खरंच प्रयत्न करत असतो. आणि हे जे तू म्हणजे त्याच्यासमोर ते लावले सिलोटेप, हे तुझं रोल मॉडेलिंग होतं ना, की इथे तू त्याला म्हणजे पुस्तकाची आपण अशी काळजी घ्यायची असते, घेऊ शकतो. हेच त्याला दाखवलं ना त्या सगळ्या ह्याच्यातनं. बरोबर आहे. हं, आपण आधी बोलत होतो तेव्हा तुम्ही भाषा संपन्न परिसर किंवा वातावरण असावं वर्गामध्ये, असं म्हणलात किंवा घरामध्ये सुद्धा. आपण आता शाळेबद्दल बोलतोय म्हणून वर्गामध्ये. तर भाषा संपन्न वातावरण म्हणजे काय? अ, हे थोडंसं चालेल. कसं आहे, की आपण सगळेजण हे भाषेतच जगत असतो. आपल्या अवतीभोवती कायम भाषा असते. मग ती बोलीभाषा असेल किंवा ती लेखी भाषा असेल, ती आपल्या भावनांची भाषा असेल, ती आपल्या शरीराची भाषा असेल. तर ह्या सगळ्या भाषेच्या वातावरणातच आपण कायम वाढत असतो. आणि लहान मूल भाषा कशी शिकतं याचा जो अभ्यास जगभरामध्ये झालेला आहे, तर त्याच्यातून सर्वात महत्त्वाची गोष्ट ही दिसलेली आहे, की मुलाला जसे अनुभव मिळतात, तसे मूल भाषा शिकत जातं. हे म्हणजे मुलं आता लहानपणी तुझ्या माझ्या घरातली उदाहरणं आठवून बघ. जेव्हा तू लहान होतीस, तेव्हा तुझ्याबरोबर घरातली माणसं काय-काय करायचे? शेजारी कधी-कधी आजी बसवते, "चल आपण पीठ मळूया गं." मग ते पीठ थोडंसं आपल्या हातावर देते. मग फताक, फताक, फताक करतो आपण. मग बघ हं, आता तो गोळा कसा मऊ-मऊ तयार झालाय. आता आपण तो अजून, अजून, अजून करूया. तर ह्या सगळ्या ज्या अनुभवातल्या कृती असतात, त्याला कायम काहीतरी भाषेची जोड असते घरामध्ये. मूल ही भाषा बघत असतं, ऐकत असतं, त्याच्यामध्ये करत असतं गोष्टी आणि ह्या मोठ्यांच्या जगातल्या भाषेबरोबर स्वतःला जोडून घेत असतं, अलाइन करत असतं आणि अशी मूल आपसूक भाषा शिकत असतं. भाषा बघत असतं. हे किती छान आहे. ते भाषा अनुभवत असतं.
बरोबर. बघणं किंवा वेगवेगळ्या सेन्सेस मधनं ती भाषा अगदी आणि त्या गोष्टीला काय शब्द आहे हे पण ते शिकत होते. बरोबर. म्हणजे बघ भाकरी कशी टम्म फुगली. तर ते टम्म दिसतं पण आहे मुलाला. तो शब्दही ऐकू येतोय आणि ते टम्मचा अनुभवही येतोय. तर हे सगळं जे वातावरण आहे ना, हा जो माहोल आहे, हा भाषा शिकण्यासाठी खूप गरजेचा आणि पोषक असतो. हा वर्गांमध्ये कसा आणायचा? आता वंचित मुलांच्या बाबतीत जर तू म्हटलीस, तर हे अनुभव मुलांना मिळालेलेच असतील असं नाहीये. काही प्रमाणात मिळतात. पण पालकांना वेळ असणं, घरामधल्या मोठ्या माणसांना मुलांबरोबर अशा पद्धतीचा संवाद करायचं काय म्हणता येईल सवड. सवडपेक्षा मला थोडंसं प्रिव्हिलेज असंही मला म्हणायचंय, पण नॉट एक्झॅक्टली. असू दे, सवडच म्हणूया आपण. तर घरातल्या मोठ्या माणसांना लहान मुलांबरोबर हे अनुभव करण्याचे, त्याच्यामध्ये गुंतण्याची सवड असेल असं होत नाही बरेच वेळेला. बरेच वेळेला खूप गांजलेली असतात मोठीच माणसं त्या घरामधली. त्यामुळे मुलांबरोबर ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते ती त्यांच्या त्या गांजलेपणातून आलेली भाषा असते. सो हे अनुभव पोचलेले नसतात. मग मुलांना भाषेचे अनुभव कुठे मिळणार? वंचित मुलांना म्हणते मी. तर शाळा किंवा खेळघर सारखी ठिकाणं ही या जागा अशा आहेत जिथे हे अनुभव मुलांना मिळायला पाहिजेत. म्हणजे तिथे आपल्याला या भाषेला पूरक असा संपन्न परिसर तयार करायला पाहिजे. मग हा भाषा संपन्न परिसर म्हणजे निव्वळ चित्र किंवा रंगीबेरंगी पोस्टर्स वर्गात लावण्याने होईल का? त्याच्याबद्दल जर काही मुलाशी बोलणं आपलं झालं नाही, मुलाला त्याच्याबद्दल काही व्यक्त होण्याची संधी मिळाली नाही, तर त्या पोस्टर्सना काही अर्थ उरत नाही ना. त्यामुळे भाषा संपन्न परिसर म्हणजे त्याच्यामध्ये लेखी भाषा तर आहेच. चित्र आहेत, पुस्तकं आहेत, चार्ट्स आहेत, पण त्याबरोबरच शिक्षकाशी आणि एकमेकांशी ह्या सगळ्याबद्दल होणारा संवाद आहे. अभिव्यक्त होण्याच्या जागा आहेत. तर असा परिसर वर्गात तयार होणं म्हणजे भाषा संपन्न परिसर. दुर्दैवाने मोठ्या शाळांमध्ये जिथे खूप मुलं असतात, तिथे हे करण्यातही अडचणी आहेत हां. म्हणजे 50 मुलं जर ॲट अ टाईम बोलायला लागली, तर त्या शिक्षकाचं काय होईल तिथे? पण म्हणूनच जाणीवपूर्वक आपल्याला काही अशा कृती वर्गासाठी प्लॅन करायला लागतात, जिथे मुलांना बोलण्याची संधी मिळेल. भाषा शिकण्यासाठी बोलणं खूप आवश्यक आहे. आणि मुलं आपापसात बोलू शकतात, 2-2च्या पेअर्समध्ये बोलू शकतात, गटांमध्ये बोलू शकतात आणि शिक्षकाशी बोलू शकतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की शिक्षक कसा ना एवढ्या सगळ्यांशी बोलणार. म्हणजे पोहायला जर आपल्याला शिकायचं असेल, तर त्याच्यासाठी पोहणंच गरजेचं आहे ना. हो. तसं जर भाषा शिकायची असेल, भाषा या शब्दाचा अर्थच बोलणं आहे. जो संस्कृत मूळ शब्द आहे भाष, याचा अर्थच बोलणं आहे. त्यामुळे भाषा शिकायची असेल तर बोलणं तर गरजेचंच आहे. त्यामुळे भाषा संपन्न परिसर म्हणजे मुलांनाही बोलायची संधी मिळणं आणि या सगळ्या साधनांचा, या सगळ्या गोष्टींचा वापर करून अभिव्यक्ती करण्याची एक जागा तयार होणं. अगदी. मग ह्याच्यामध्ये पुस्तकं आली. खेळघरामध्ये आम्ही वेगळी साधनंही तयार केली आहेत, ज्याच्यातून हा भाषा संपन्न परिसर तयार करता येतो. उदाहरण सांगायचं झालं तर आमच्याकडे एक कॅलेंडर आहे. आम्ही तयार करून घेतलेलं, स्वतः डिझाइन केलेलं कॅलेंडर आहे. आणि या कॅलेंडरमध्ये आज किती मुलं आली, आज किती मुली आल्या, मुली किती आल्या, आज बाहेर वातावरण कसं दिसतंय, आज काही विशेष गोष्ट आपल्या वर्गामध्ये घडलेली आहे का, ह्याच्यासाठी जागा दिलेल्या आहेत भरायला. तर वर्गाच्या सुरुवातीला ताई काय करते, मुलांनाच हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सांगते. मग मुलं मोजतात, आज किती मुलगी आहेत, किती मुली आहेत, बाहेर वातावरण बघून येतात, त्याच्याबद्दल बोलतात आणि मग ह्याच्या नोंदी त्या कॅलेंडरवर केल्या जातात. कधी-कधी मुलं स्वतःच्या परीने सुद्धा या नोंदी करतात. म्हणजे अगदी लिहिता येत नसलं तरी काहीतरी गिरगटून त्यांच्यासाठी ते योग्य लिहिलेलं असतं. अशा नोंदी करतात. कधी-कधी शिक्षक त्याची नोंद करतात, मुलं जे सांगतायत याची. तर आपल्याला जे आपण अनुभवतोय, जे बघतोय, जे ऐकतोय, जे बोलतोय, त्याला एक लेखी रूप तिथे वर्गामध्ये दिलं जातं. आणि ही सगळी जी भाषा कौशल्य आहेत, ही एकत्र अशा पद्धतीने वर्गामध्ये आणली जातात. तर हा भाषा संपन्न परिसर आहे. तर असे वर्ग आपल्याला खरं ना तयार करायला हवेत. खरंय. अगदी खरंय. शब्दफळा नावाचा एक वेगळा फळा आम्ही वर्गांमध्ये लावलेला आहे. म्हणजे बोलता-बोलता किंवा पुस्तक वाचता-वाचता एखादा नवीन शब्द आपल्याला समजला, की तो त्या फळ्यावरती लिहून ठेवायचा. म्हणजे ही आता नवीन आपल्याला समजलंय ना शब्द. मग त्याच्याशी आपण कसं खेळू शकतो? त्याची काही कोडं तयार करू शकतो का? किंवा तो वापरू शकतो का पुन्हा-पुन्हा? असे नवीन शब्द मुलांना शब्दसंपत्ती त्यांची वाढावी याच्यासाठी प्रयत्न केले. मजा येते हां, पण मुलांना नवीन शिकलेला शब्द जर का छान
आवडला असेल तर तो सगळीकडे वापरतात. अगदी अगदी दिवसभर तोच आणि त्याची गंमत जम्मत करत वापरतात आणि वापरून झालं की हळूच बघतात आपल्याकडे की बरोबर होतं ना. अगदी अम, तुम्ही आपण पुन्हा गप्पा मारत होतो तेव्हा विषय मूल्यमापनाचा सुद्धा होता. तर खेळघरामध्ये तुम्ही असं म्हणता की तुम्ही एक मापनाची वेगळी पद्धत तयार केली आहे. तर पहिला प्रश्न मी असा विचारेन की मूल्यमापन खरं तर आपण काय करतो? का करतो? कुठल्या गोष्टींचं करतो आणि केलं पाहिजे? आणि तुमची पद्धत काय आहे? मूल्यमापन का करायचं मी एखादी गोष्ट ठरवली ती झाली की नाही हे मला तपासायचं आहे म्हणून मूल्यमापन शिक्षक शिकवतो ते मुलांपर्यंत पोचले की नाही मुलांना आत्मसात झाले की नाही हे तपासण्याची एक पद्धत म्हणून मूल्यमापन हे मूल्यमापनाचं उद्दिष्ट बरोबर किंवा माझ्या समोर येणाऱ्या मुलांची लेवल काय आहे ते मला कळलं तर ते जिथे आहेत तिथून मला पुढे नेता येईल हे मूल्यमापनाचं उद्दिष्ट आता इथे मुलांना तपासायचं नाहीये तर मी जे शिकवलंय ते तपासायचं आहे मग ते झालंय की नाही हे तपासायचं आहे ना आपल्याकडे कसं झालंय ना मूल्यमापन म्हणजे मुलांची तपासणी सो मूल्यमापन हे खरं तर शिकवणाऱ्याचं मूल्यमापन असतं. नापास कोण होईल नाही जमलेलं शिकवायला प्रत्येक मुलापर्यंत पोहोचायला नाही जमलेलं ठीक आहे नापास आणि उलटं होतं की मुलांवर ब्लेम केला जातो की तुला येत नाही तू कष्टच करत नाही तू आळशीपणा करतो रिगर यायला पाहिजे तुझ्यामध्ये आणि बाकीचे कसे पास झाले मग? असा पण एक प्रश्न असतो ना, की 80 मुलं पास झाली, 20 मुलं नाही झाली. तर 80 कशी झाली? हा मग तुमचाच दोष आहे ना म्हणजे हा काही माझा दोष नाही हा तुमचा दोष आहे तुम्ही करा अजून कष्ट करा अजून कष्ट करा तर हे जे एक मला असं वाटतं ना कम्प्लिटली एका वेगळ्याच दिशेने मूल्यमापन गेलेलं आहे ज्याचा म्हणजे स्पर्धा आणि पुढच्या सगळ्या ह्याच्याशी खूप संबंध आहे पण इथे मूल निगेट होतं म्हणजे वर्गावर्गांमध्ये बघ ना पहिल्या नंबरचा मुलगा आणि 25व्या नंबरचा मुलगा ह्यांच्यामध्ये आपोआपच दुरी एक डिस्टन्स निर्माण होतं की ते हुशार आम्ही काय डिफिडन्स येतो मुलांमध्ये एकमेकांना मुलं मदतकरी अशी होतात कारण मला येत ते मी दुसऱ्या मुलाला सांगितलं तर तो मूल कसं काय ना म्हणजे तो माझ्या बरोबरीला आला तर काय घ्या आज मला कॉम्पिटिशन त्याची नाहीये उद्या झाली तर काय घ्या हे स्पर्धा ही गोष्ट ना इतकी घातक आहे कधी-कधी, की म्हणजे माणसांचं जे एकमेकांबरोबरचं जगणं आनंदाने आनंदाचं व्हावं, ही जी दिशा आपण ठरवतो ना, त्याच्यामध्ये येणारा एक मोठा अडथळा म्हणजे स्पर्धा आहे, असं मला कधी-कधी वाटतं. सहकार्य होऊ नाही शकत स्पर्धा हां, म्हणजे त्याचा अपोझिट शब्द झालाय स्पर्धेचा विरुद्धार्थी शब्द सहकार्य असा झालेला आहे. म्हणजे हां, म्हणजे कोलॅबोरेशन कुठेतरी काढून टाकतो आपण. काढून टाकतो ना तिथे. आणि मग त्याचा ताण, परीक्षेचा ताण घ्यायचा, मग खूप-खूप रात्री-रात्री अभ्यास करायचा आणि मग त्या परीक्षा द्यायच्या आणि आणि काय ते वजन असतं मुलांच्या खांद्यांवर, हो. की ही परीक्षा, ही स्पर्धा ह्याच्यामध्ये मला इतका-इतका नंबर आलाच पाहिजे. मग ती चित्रकलेची असू देत, स्पोर्ट्समधली असू देत, की अभ्यासाची असू देत. म्हणजे आम्ही हसत-खेळत परीक्षा नापास पण व्हायचो. कोणीच आम्हाला काही बोलायचं नाही. त्याच्यामुळे आज मला अ, असं टेन्शन येत नाही कुणी कारण मला पहिलं यायचंच नाहीये. मला स्वतःचं काय ते करायचंय. पण हेच जर का मला लहानपणी कोणी म्हणलं असतं, की तुला पहिलंच यायचंय बरं का या तुला परीक्षेत. कशाला? मी माझं उदाहरण देते ना. कारण हेच होतं काय, आम्ही शिक्षकांची मुलं होतो आणि आम्ही तर स्पर्धेत मागे राहणं म्हणजे आमच्या आई-वडिलांचा अपमान ना. त्या त्यामुळे सतत एक तो ताण असायचा आणि तो ताण अजूनही वर्तनामध्ये येतो. म्हणजे इतकी वर्ष झाली, तरी सुद्धा तो ताण जात नाही. मग ती सवय अंगामध्ये हे झालेली असते. का? कशासाठी आपण आपलं जगणं हे करून टाकायचं? बरं इव्हॅल्युएशन वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने घेता येतं ना. गरजेचं नाही की दरवेळी रिटन एक्झामच पाहिजे. मग रिटन एक्झाममधनं काय-काय होतं, तर लिहिणं आणि वाचणं आणि गणिताच्या क्रिया ह्या तपासल्या जातात. आणि त्या नॉलेज तपासलं जातं फक्त. पण त्या दिवशी माझा नसेल मूड चांगला हो. किंवा तुम्ही तर मगाशी म्हणलात तसं वंचित मुलांच्या बाबतीत तर काहीही होऊ शकतं ना घरी. माझ्याही कोणाच्याही घरामध्ये नाही रात्रभर झोप लागली. मागे बांधकाम चालू होतं, काहीतरी आवाज चालू होता. कुड नॉट स्लीप. असूच शकतं. तर मी कशी परीक्षा चांगली लिहिणार? त्या एका दिवशीच्या माझ्या मूडवर कसं तुम्ही इव्हॅल्युएट करता मला? आणि खरं सांगायचं तर शासनाकडनंही कंटिन्युअस इव्हॅल्युएशन आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. पण ते सोपं आहे ना. एकदा ती रिटन एक्झाम घेतली की त्याला मार्क दिले की संपला मुद्दा.
इथे रोज नोंदी, कंटिन्युअस मुलाकडे लक्ष देणं, मुलाचा कसा विकास होतोय हे बघणं, काही गोष्टी नोंदवून ठेवणं, हे त्या मानानं टीडीएस गोष्ट आहे. आणि मार्कांच्या वलयामधून आपण बाहेर नाही येऊ शकत आहे, असं झालेलं आहे. सोपं आहे हा तर मुद्दा आहेच. पण अजूनही शाळांमध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही मुलांची अशी ओळख करून दिली जाते कधी-कधी. हा 20 पैकी 20 चा मुलगा आहे हां. अगं अशी ओळख करून दिली जाते मुलांची. अरे अरे त्यामुळे त्या वलयामधूनही आपण म्हणजे मार्क म्हणजे सर्वस्व ह्याच्यातून आपल्याला वाटतं की आपण बाहेर पडतोय, पण नाही अजून पडलेलो. त्या आकड्यांमध्ये तुम्ही सगळं कसं काय आणू शकाल? म्हणजे त्याच्यामध्ये एक हे असते ना, म्हणजे त्या मुलाच्या जडणघडणीमध्ये तू 10 पैकी 6 असं कसं म्हणू शकतो? तो काही बाबतीत पुढे असतो, काही मागे असतो. म्हणजे ॲटिट्यूडनल डेव्हलपमेंट किंवा ज्याला वृत्तीविकास म्हणू आपण, त्याचा काही संदर्भच नाही आहे या मूल्यमापनामध्ये. सगळं फक्त फॅक्च्युअल लेव्हलला आहे. म्हणजे काय म्हणू इंटेलिजन्स कदाचित तपासला जाऊ शकतो त्याच्यातनं, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींचं काय? पण आता हे होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, 360 डिग्री वगैरे असं सगळं मूल्यमापन तर जे म्हणतोय, ते आता आय थिंक त्या दिशेने काम करण्याचा प्रयत्न कदाचित होत असावा. त्यात शिक्षकांचं काम वाढतं आणि पण त्याच्यातनं ना समजूत येते आपल्याला त्या मुलाची. तर त्या सगळ्या सिस्टम चांगल्याच आहेत. त्याच्यामधून मूल कुठे आहे? कुठं का मागे गेलंय? का पुढे गेलंय? तर याची एक सिस्टीम आम्ही बसवलेली आहे. काही गोष्टी आम्ही रिटन एक्झामसुद्धा घेतो. पण भाषेमध्ये उदाहरणार्थ ऐकणं, बोलणं आणि वाचणं हे कसं काय तुम्ही रिटन एक्झाममधनं म्हणजे फार तर फार पॅराग्राफ देऊन त्याच्यावरचे प्रश्नोत्तर हे रीडिंग अंडरस्टँडिंगसाठी वापरलं जाईल. पण तुम्हाला वाचनाची गोडी लागली आहे की नाही, हे तुम्ही कसं काय बघू शकाल? पण रीडिंग अंडरस्टँडिंग सुद्धा कसं होतं खूप वेळा तसेच्या तसे प्रश्न असतात. हो, सो तिथले तिथलं उतरवायचे असतात. शब्द शोधायचा आणि ते वाक्य उतरवायचं. सो खरं तर माझं आता मुलांनाही स्ट्रॅटेजी शिकवलेली असते, की त्या वाक्याला ना तुम्ही असा कंस करा आणि ते वाक्य उत्तर म्हणून लिहून काढा. म्हणजे एक नाही तर निदान अर्धा तरी मार्क मिळेल. कदाचित काळ वेळ बदलला नाही तर एक नाही मिळणार, पण अर्धा तरी मिळेल. तर हे सगळं आणि त्याच्यात कसं बसायचं याचं शिक्षण मुलांना दिलं जातं याच्यासारखी पेनफुल गोष्ट नाही. म्हणजे पण एक्झाम टेक्निक्स ज्याला म्हणू आपण. पण खेळघराच्या मूल्यमापन हो, पद्धतीबद्दल हो. सांगत होता. तर इथे काही गोष्टींची अशी आम्ही रिटन एक्झाम वर्षातनं 2दा घेतो. पण काही गोष्टी या वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने केल्या जातात. म्हणजे आम्ही ना 3 विषयांवर काम करतो. भाषा, गणित आणि जीवन कौशल्य. तर त्यातला जीवन कौशल्य हा जो भाग आहे त्याची तर नाहीच एक्झाम घेतायत. तर त्याच्या संदर्भात आम्ही म्हणजे आता जे मोठ्या-मोठ्या काय म्हणूया इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जी-डी असतात ना, ग्रुप डिस्कशन्स असतात. तर तशा पद्धतीने घेतो किंवा तर मी काय करेन नावाचं एक टूल आहे. का एखादा प्रसंग दिला आणि त्याच्यावरती विचार करून मी सांगू शकला पाहिजे, की मी काय करू शकतो? आणि हे गटामधल्या चर्चांमधनं वगैरे आणि मग त्यांना मार्क दिले जातात. किंवा एखादी गोष्ट फिल्म बघून किंवा एखादं वाचून त्याच्यावरती चर्चा करण्यामधनं तुमचा वृत्तीविकास किती झालेला आहे ह्याच्याबद्दलचा काही एक मार्क दिले जातात. किंवा मोठ्या-मोठ्या इव्हेंट्समधनं. अलीकडे ते बंद झालेत बघ. शाळांमधली गॅदरिंग्ज, हे सगळे इव्हेंट ट्रिप्स. कारण त्याच्यामध्ये जरा सगळं कोऑर्डिनेशन आणि हे अवघड असतं ना. थोडं आउटसोर्स केलं जातं. आउटसोर्स केलं जातं ते. तर ते तिथे मुलं एकमेकांशी कशी वागतात, एकमेकांना मदत करतात का, समजून घेतात का, यातनं ती इव्हॅल्युएशन सिस्टीम डेव्हलप केली. त्याची रुब्रिक्स बनवली आहेत आम्ही, की 10 पैकी मार्क देतो आपण आणि मग 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8 म्हणजे काय? 6 ते 8 म्हणजे काय? तर त्याचे रुब्रिक्स बनवलेले आहेत, की जे शिक्षकांना सोपं जावं. अशा पद्धतीने मार्क दिले जातात आणि मग त्याच्यामध्ये हे मार्क मुलांना सांगितले जात नाहीत, की तुझा काय रिझल्ट लागला ते काही सांगितले दिले जात नाहीत. कदाचित पालकांबरोबर ते डिस्कस केले जातात जर गरज पडली तर. आणि मग त्याच्यानुसार आम्ही आमचं एनालिसिस करतो, की समजा हा मुलगा मागच्या टर्ममध्ये बरा होता आणि आता एकदम खाली घसरलाय तर का? व्हॉट इज द रिझन? तर वी विल हॅव टू फाइंड आउट. किंवा वर्गाच्या पातळीवरती पण त्याचं एक एनालिसिस असतं, की समजा 25 मुलांचा वर्ग आहे. तर त्याच्यामध्ये मिनिमम लेव्हलला कोण आहेत, मॅक्सिमम लेव्हलला कोण आहेत आणि ॲव्हरेज लेव्हलला कोण आहेत. आणि त्याच्या ज्या लेव्हल्स आणि ग्राफ्स येतात त्याच्यावरनं आम्ही ह्या वर्गाची गरज काय आहे हे ठरवतो. म्हणजे त्याचा जो उद्देश आहे, की आपल्याला कळणं, की आपली टीचिंग स्ट्रॅटेजी किंवा आपली शिकवण्याची पद्धती किंवा कंटेंट ठरवता येणं. किती इंग्रजी शब्द वापरतो आपण श्री. तर काय आपला अभ्यासक्रम किंवा आपल्याला हे ठरवता येणं, ह्याच्यासाठी त्या शिक्षण इव्हॅल्युएशनचा उपयोग झाला पाहिजे. बरोबर. खरं तर तीच गरज म्हणजे एव्हिडन्स तयार करणं आपल्यासाठी, समोरच्याला सांगण्यासाठी नाही.
डेटा कलेक्शन, एव्हिडन्स क्रिएशन हे का करतोय आपण? कारण वी वॉन्ट टू डू आवर जॉब बेटर. म्हणजे एक्झॅक्टली. किंवा वरिष्ठांसाठी तो डेटा आपल्याला द्यायचा असतो. म्हणजे आमच्यासाठी डोनर्स म्हणा किंवा शासकीय सिस्टीममध्ये शिक्षकांना वरच्यांना म्हणजे त्यांना एकदम 2,000 मुलांचा डेटा बघून अंदाज यायला हवा असतो म्हणून. पण डेटा इज नॉट फॉर चिल्ड्रन. तो आपल्यासाठी, आपल्या मोठ्या माणसांसाठी आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अगदी, अगदी. डेफिनेट. आणि हे पण आहे ना, की आता 10 वर्षांपूर्वी किंवा 5 वर्षांपूर्वी जशी मुलं तुमच्याकडे येत असतील, तशी आत्ताची नाही आहेत. पिढी बदलली आहे, त्यांची लर्निंग स्टाईल बदलली आहे, त्यांचा लर्निंग पेस बदलला आहे, त्यांचं आवडी-निवडी सगळ्याच बदलतात. तर ह्या सगळ्याचा ट्रेंड सुद्धा लक्षात येण्यासाठी हा डेटा गोळा करणं आणि आपल्या पद्धती बदलायला हव्यात ना. आपल्या पद्धती अधिक रेलेव्हंट झाल्यात का नाही झाल्यात? म्हणजे 5 वर्षांपूर्वी मी असंच शिकवत होते, तेव्हा छान समजत होतं मुलांना, म्हणून मी असंच आता कायम शिकवत राहणार. ही चुकीची तो स्ट्रॅटेजी. फॉर्म्युला. हो ना. संदर्भ बदलायला लागतात खूप शिकवण्यातले आपले. पद्धती सुद्धा मला वाटतं मूल्य चिरंतन असतात. पण पद्धती बदलायला लागतात, संदर्भ बदलायला लागतात. बरोबर. हं. तर ह्या सगळ्यासाठी आपण आतापर्यंत जे जे काय बोलत होतो, त्यासाठी सरकारनी किंवा शिक्षण संस्थेनी सुद्धा काही काही घेतलेले आहेत. आता आपण 2-3 गोष्टींबद्दल बोललो सुद्धा गप्पा मारता मारता. पण असे काही प्रयोग जे सरकारनी केले आहेत, जे म्हणजे ते सक्सेसफुल झाले आहेत का? त्यात कुठपर्यंत सक्सेसफुल झाले त्याच्याबद्दल थोड्याशा गप्पा मारूया. आता 2009 साली राईट टू एज्युकेशन ॲक्ट म्हणून आला. राईट टू एज्युकेशन ॲक्टमध्ये असं होतं की 6 ते 14 वर्षातली जी कोणी मुलं आहेत देशामधली, यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळवून देणं ही शासनाने जबाबदारी उचलली होती. त्यामुळे 6 ते 14 या वयोगटातील कोणीही असेल, मग ते कुठल्याही बॅकग्राऊंडचे असू देत, वंचित असू देत, यांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे आणि गरज असेल तिथे मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. तर या योजनेखाली असं केलं गेलं की ज्या प्रायव्हेट शाळा आहेत आपल्याकडच्या, त्यांच्यामध्ये 25% जागा या वंचित मुलांसाठी राखीव ठेवल्या गेल्या. वंचित घटकासाठी इतरही काही तरतुदी होत्या, त्यापैकी ही एक महत्त्वाची तरतूद होती. त्यामुळे मुलांना परिसरातल्या शाळांमध्ये जाणं शक्य झालं किंवा जे शिक्षण कदाचित आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांना मिळू शकलं नसतं, तिथे त्यांना जायला मिळू लागलं, शिरकाव मिळाला. तर ही एक चांगली म्हणजे कल्पना खरंच चांगली म्हणायला पाहिजे की हे शिक्षण सर्वांना उपलब्ध व्हावं यासाठी केला गेलेला हा नियम होता. कल्पना चांगली म्हणलात तुम्ही. नाही, खरंच इन्क्लुझिव्हनेस आणि या सगळ्या जे मूल्य आपण म्हणतो, ह्याच्या एक पाया आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. चांगलंच आहे हे. पण मग ती संधी त्याचं काय पुढे झालं मला वाटतं 10 वर्ष झाली आता या गोष्टीलाही. 10च्या पेक्षाही जास्त झाली. 12-15 वर्ष झाली. तर तिथे आता असं जाणवतं की शाळांना ते खूप जड जातंय. म्हणजे एकतर शासन त्यांना त्या अर्थाने सपोर्ट करत नाही. आणि प्रश्न असलेली मुलं त्यांच्याबरोबर आल्यानंतर जे पालक आहेत तेही शाळांना सपोर्ट करत नाहीत, की ह्या मुलांबरोबर आमच्या मुलांनी का शिकावं? ही मुलं, परत तो मुद्दा येतो. किंवा आमची मुलं त्यांच्याकडनं काही वाईट गोष्टी शिकतील असंही वाटतं. आणि म्हणजे मला तर खरं-खरं वाटायला लागलं, की ही खूप एक चांगली संधी होती किंवा आहे, की ह्या मुलांचं आणि ह्या मुलांचं जर विश्व म्हणजे रादर आपण आता म्हणतो, की आता मोठं झाल्यानंतर आपण ह्या मुलांना समजून घेऊया, त्यांचे प्रश्न समजून घेऊया. ते जर लहानपणी झालं, की त्यांचं जगणं कसं होतं आणि काय जर समजून घेता आलं, तर किती छान आहे. म्हणजे मुलं चांगली माणसं होण्यामध्ये ह्या गोष्टीचा खूप मोठा वाटा असू शकतो. पण त्याच्यासाठी ना शाळेला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करायला लागतात. फक्त आपल्या अभ्यासक्रमाकडे किंवा फक्त ह्याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही. म्हणजे बऱ्याचदा बऱ्याच शाळांमध्ये अशा मुलांना वेगळं काढलं जातं. त्यांची वेगळी तुकडी केली जाते. त्यांना वेगळे रिसोर्सेस आणून त्यांना शिकवलं जातं. रिसोर्सेस सुद्धा वेगळे. वेगळे आणून कारण ती मुलं मागे पडणारी आहेत ना. मग त्यांच्यासाठी वेगाने जाता येणार नाही. मग ह्या मुलांसाठी आम्हाला वेगाने जायला लागतं. त्यांच्यासाठी थांबायला लागतं. तर त्या सगळ्या ह्याच्यातनं या मुलांना ना डिफिडन्स येतं. डबे खायला सुद्धा वेगळं बसवलं बसतं. जातं म्हणजे कधी. बसवलं म्हणायच्या ते बसतातच. म्हणजे ही मुलं त्यांना घेत नाहीत आपल्यामध्ये. खेळायला घेत नाहीत, डबे खायला घेत नाहीत. आणि मग एक वेगळंच तिथे जर परत करायचं असेल आणि त्या शाळेमध्ये प्रत्येक क्षणाला या मुलाला जर मला कमीपणाची जाणीव होणार असेल, जर न्यूनगंड येणार असेल, तर काय अर्थ आहे? म्हणजे कशासाठी हे सगळं अट्टाहास असं मला वाटतं. कारण शिकण्यातला ना आत्मविश्वास ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. आस्थाच नाही. हां, म्हणजे काही नाही आणि मला माझ्याबद्दल एक आत्मविश्वास असेल, आस्था सुद्धा असेल,
तर मी जाऊन पुढे काहीतरी शिकीन ना. म्हणजे मला येणारच नाही. नाहीतरी त्या मुलाला एवढं मी कधीच शिकूच शकत नाही. असं जर असेल तर मग काय अर्थ राहिला? किंवा रागही कदाचित त्या मुलांबद्दल, या शिक्षकांबद्दल, आम्हाला वेगळं करणाऱ्या मुलांबद्दल जर मनामध्ये बसत असेल, तर आपण व्यवस्थेमध्ये काय केलं अल्टिमेटली याचं 25% करून आपण काय साधलं? उलट असं वाईटच वाटायला झालं. लागतं. हो, म्हणजे एखादी चांगली गोष्ट जर नीटपणे हँडल नाही केली गेली, तर ती आणि नीटपणे हँडल कशी करायची? सबंध व्यवस्था स्पर्धात्मक आणि इथे तुम्ही म्हणता, की नाही, नाही म्हणजे ह्या मुलांनी त्या मुलांना जरा सहकार्य करावं वगैरे, कशी स्पर्धा करणार? पण आता इथे ना मला एक गंमत अशी वाटते, मी जेव्हा लहान होते, मी ज्या शाळेमध्ये शिकले, तर माझी साधी शाळा होती. सरकारी नव्हती, प्रायव्हेटच होती, पण खूप साधी शाळा होती. इंग्रजी माध्यमाची साधी शाळा होती. आणि माझ्या वर्गामध्ये खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारची मुलं होती. एका ठराविकच आर्थिक स्तरातली किंवा एका ठराविकच सांस्कृतिक पठडीतली अशी मुलं माझ्या वर्गामध्ये नव्हती. खूप विविधता होती. आणि त्या वयाला, त्या वर्गाबरोबर मोठं होताना आम्हाला हे कधी जाणवलं नाही. आम्ही खूप एकत्रपणे सगळ्या गोष्टी करायचो. येणं-जाणं असायचं प्रत्येकाच्या घरी. पण आता तशा शाळा नाहीयेत. ह्याचंच मी एका इन्क्लुझिव्ह माहितीये का नाहीये माहितीये का? फीवरती आधारित शाळेला प्रवेश आहे. हां, जर तुमच्याकडे लाखभर रुपये असतील तरच तुम्ही या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकता. अशा फिया कसे म्हणजे ही मुलं नाहीच देऊ शकणार आहेत ना. मग ते 25% मुलं होतात. म्हणजे ती सवलतीतली मुलं होतात ना. म्हणजे जी एक नैसर्गिक व्यवस्था होती काही शाळांमध्ये, ती ह्या फीसच्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती नष्ट झाली आणि तो इन्क्लुझिव्हनेस परत आणण्यासाठी आपण या ॲक्ट सारख्या गोष्टी वरून ठिगळ लावलं त्याचं. अक्षरशः, अक्षरशः. पण ते साध्य नाही होते ना या सगळ्यातून. पण ते ठिगळच आहे. ठिगळच आहे अक्षरशः. म्हणजे आतमधनं राजकारण एवढं होतंय ना आता शिक्षणाचं, की खाजगी शाळांना जर तुम्ही परवानगी दिली, तर ते अर्थातच त्यांचा सगळा खर्च निघायला पाहिजे म्हणून एवढे फिया लावणार आणि मग त्याच्यामध्ये या मुलांना प्रवेश नसणार. म्हणजे चाळणी आपोआप लागली. पूर्वी असं नव्हतं हिच्या काळामध्ये किंवा माझ्या काळामध्ये. याचं कारण शासनाने घेतली नाही ती जबाबदारी ना. अशा अनेक गोष्टींची, अनेक आमच्यासारख्या शाळांच्या जबाबदाऱ्या आता मॉडर्न हायस्कूलसारख्या ह्या सगळ्या शाळांची जबाबदारी घेतलेली ती शासनाने. तिथे फिया कमी होत्या. सर्व मुलांना प्रवेश होता. घेऊ शकत होते प्रवेश. कमी आर्थिक गटातली मुलं तिथे प्रवेश घेऊ शकत होते. आज तोच मुद्दा हे झाल्यामुळे सगळे प्रश्न येतायत. सो हा प्रयोग फसलाय असं म्हणूयात किंवा काही प्रमाणात सुरुवात चांगली झाली होती, पण जसा म्हणावा तसा त्याचा इम्पॅक्ट नाही झालेला. आणखी काही आता याच वर्षी आता नुकता एक निर्णय आलेला आहे, की पुढच्या वर्षी एस-एस-सीच्या बोर्डामध्ये एस-एस-सीचं जे काही आपला सिलेबस आहे, करिक्युलम आहे, तो स्विच होऊन सी-बी-एस-ई सारखा होणार आहे येत्या अकॅडमिक वर्षापासून. म्हणजे एकच बोर्ड असेल सगळ्यांना. हां, वन नेशन वन करिक्युलम असं म्हटलं जातं आहे, की हे आता राबवायचं पुढे आहे. तर अजून हे झालेलं नाहीये, होऊ घातलेलं आहे. त्याच्या काही छोट्या-छोट्या आपल्याला आसार दिसू लागलेले आहेत. पण हाही एक म्हणजे घातकच निर्णय वाटतो आहे आत्ता विचार केला तर. एकीकडे बघ ना नेहा, आपण म्हणतो की प्रत्येक मूल वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिकतं. स्वतःच्या ज्ञानाची रचना स्वतः करत असतं. प्रत्येकाची शिकण्याची ट्रॅजेक्टरी वेगळी असते. म्हणजे इंडिव्हिज्युअल लर्निंग, प्रत्येकाचं वेगळं-वेगळं शिकणं ह्याच्यावर आपण भर देतो. जगभरातली संशोधनं सुद्धा याला जोड देतात, की हे असं शिकणं होत असतं. आणि शिक्षण हे कॉन्टेक्स्च्युअलाइज्ड हवं. एक्झॅक्टली. म्हणजे तुमच्या परिस्थितीचा, तुमच्या भौगोलिक, नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचा तुमच्या शिक्षणामध्ये कायम जोड असतो, हे आपण म्हणतो. मग असं असताना भारतासारख्या देशामध्ये, जिथे दर 50 किलोमीटरवर भाषा बदलते आहे, इतकी भौगोलिक वैविध्य आहे आपल्या देशामध्ये, असं असताना या अख्ख्या देशात एक करिक्युलम लावायचा म्हणजे नक्की काय करायचं? हे शिकवायचा कसा? भाषा कशी शिकवणार आपण कॉमन? सर्व राज्यांमध्ये आपल्या? भूगोल कसा शिकवणार? इतिहास कसा कॉमन शिकवणार? खरंय. की आणखी एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं, की म्हणजे मुलांना परीक्षेचा ताण नको किंवा या सगळ्या ह्याच्यातनं ना शासनाने अटीमध्येच एक धोरण असं घेतलं, की पास करायचं. मुलांना नापास नाही करायचं. 8वी पर्यंत मुलांना पास करायचं. आता म्हटलं तर हे खूप छान आहे. किती सहृदय निर्णय आहे हा असं वाटतं. पण मग मुलं पास व्हावी त्याच्यासाठी कोणीच प्रयत्न करेना तो. म्हणजे मुलांना यावं ती गोष्ट याच्यासाठी ना शिक्षक, ना पालक, ना मुलं कोणीच प्रयत्न करेनासे झाले. आणि मग त्यांचा स्तरच नाही, शैक्षणिक स्तरच वाढेना.
नाही ना आता परीक्षा, आता नाही ना नापास करायचं, ठीक आहे. आणि पुन्हा वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे सरकार आले, की हे निर्णय बदलतात. आता ह्यावर्षी परत असा निर्णय झाला, की 5वी आणि 8वीची परीक्षा घ्यायची. म्हणजे आता आली का परीक्षा? इतके दिवस आम्हाला परीक्षा द्यायची सवयच नाही. आता आम्ही अचानक 5वीला परीक्षा द्यायची. म्हणजे आला का ताण? तर ह्या सगळ्या ज्या निर्णयाच्या शासकीय निर्णयांचा जर व्यवस्थित एक्झिक्युशन झालं नाही ना, कार्यवाही झाली नाही ना, तर मग त्याचं हे राहत नाही म्हणजे. तर मुळातच मुद्दा असा आहे, की तुम्ही कंटिन्युअस असेसमेंट आणि खरंच हं. मुलाविषयी एक होलिस्टिक सर्व सर्वांगीण हं. त्याच्या ग्रोथचा विचार करत नसाल, डेव्हलपमेंटचा विचार आणि प्लॅन तुमच्याकडे नसेल, तर हे सगळे निर्णय तुम्हाला सारखं-सारखं इकडे-तिकडे, इकडे-तिकडे नेणार. पण तो प्लॅन असेल तर परीक्षा असो तर असेल तर घेऊ, नसेल तर नाही घेणार. त्यांनी एवढा फरक पडण्यासारखा नाहीये, पण ते मुळातच असायला हवं. म्हणजे मुळात असायला पाहिजे किंवा तू जे सुरुवातीला मुद्दा म्हणालीस ना, शिक्षकांच्या सक्षमीकरणाचा, तर तिथे काम व्हायला पाहिजे आणि ते सुद्धा फक्त पद्धती शिकवण्याचं सक्षमीकरण नाहीये. तर तिथे तो वृत्ती विकास जर झाला, तर आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं ना शिक्षकांचं काम सुद्धा आनंदाचं होणार आहे बरं का. म्हणजे तेच करून जो एक बोर्डम त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलेला असतो, तो येणार नाही. कारण प्रत्येक क्षण हा चॅलेंजिंग असेल ना, प्रत्येक बॅच ही चॅलेंजिंग असेल. प्रत्येक मूल खूप चॅलेंज. चॅलेंजिंग असेल. त्यामुळे एक मला सांगायला आवडेल, की खेळघर हे फक्त लक्ष्मीनगर वस्तीपुरतं मर्यादित नाही. म्हणजे तिथल्या 200 मुलांबरोबर आम्ही काम करतोच. पण 2007 पासून आम्ही शिक्षकांची प्रशिक्षणं देतो. आणि 2014 मध्ये आम्ही हे त्यासाठीचं एक मॅन्युअल सुद्धा प्रकाशित केलं. 400 पानांचं मॅन्युअल आहे हे. आणि ह्याच्यात या सगळ्या पद्धती आणि वृत्ती त्याच्या पाठीमागच्या. म्हणजे पद्धती कधीच सिंगल हँडेड येत नाहीत. तर त्याला जर वृत्तींची जोड असेल तर त्या पद्धतींचा उपयोग होतो अशा अर्थाने. तर अशा ह्याच्यावर आधारित, ह्या पद्धतीवर आधारित आम्ही प्रशिक्षणं घेतो. टाटा ट्रस्ट बरोबर, विप्रो फाउंडेशन बरोबर आणि इतरही अनेक प्रशिक्षणं आम्ही घेतलेली आहेत. पण ते मोठ्या माणसांबरोबरचं काम खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. कारण आपण ज्या पद्धतीने वाढलो ना, त्याच पद्धतीने आपण पण आपोआप वागायला लागतो. तेच रोल मॉडेलिंग आपल्या पण सगळ्या ह्याच्यामध्ये असतं. आणि तिथे कुठेतरी बदल करण्याची गरज आहे. हे कुठेतरी अनुभवातनं त्यांना जर त्या प्रशिक्षणांमध्ये समजलं ना, तर मग ते खूप पुढे जातं अग समजतं, असं अगदी मला नक्की. वाटतं. हं. एक शेवटचा मुद्दा घेऊया. सामाजिक पालकत्वाबद्दल मगाशी तुम्ही म्हणलात. पण आपण एक ढोबळ त्याची व्याख्या केली. तर त्याच्यामधले काही अ, म्हणजे ॲक्शन आयटम्स असतील, हं. की मी काय करू शकते समाज म्हणून, पालक म्हणून किंवा अ, शिक्षक सुद्धा, पण समाजाच्या दृष्टीने. तर व्हॉट कॅन आय डू इन इन अ सिच्युएशन लाइक दिस? तर त्याच्याबद्दल थोडंसं काही डूज अँड डोंट्स असे बोलूया. अगदी. म्हणजे या आत्ताच्या बोलण्यामध्ये आपले जे मी 4 पिलर्स सांगितले ना, तर मला असं वाटतं, की समजा बाकी काही नाही जमलं ना, तरी माझ्या मुलांच्या बरोबर आणि माझ्या परिवेशातल्या मुलांच्या बरोबर जर मी हे 4 पिलर्सचा वापर करून वागू शकले, तर ते सुद्धा खूप आहे. काही मुलांना जरी चांगली किंवा सहृदय आस्था असलेली मोठी माणसं मिळाली, मोठ्या माणसांचा सहवास मिळाला, तर ते सुद्धा खूप आहे. म्हणजे असं आम्हाला कधी-कधी वाटायचं, की आपण तर 2च तास शिकवतो मुलांना. बाकीचे 24 तास 22 तास ती मुलं वेगळ्याच दुनियेमध्ये असतात. तिथे त्यांना वेगळे अनुभव मिळतात. पण हे 2 तास सुद्धा त्यांना खूप काही देऊन जातात. त्यांचा जगण्याचा विश्वास वाढतो. तर मला असं वाटतं, की म्हणजे ठीक आहे, शासन आहे किंवा आपण म्हणू, की ही काही आमची जबाबदारी नाही. शिक्षण हा आमचा प्रांत नाही. यात जी शासनाची धोरणं असतात त्याच्यानुसार आपल्याला जावं लागतं. मान्य आहे मला. पण आपण काय करू शकतो? तर त्याचं खेळघर हे खूप एक चांगलं रोल मॉडेल आहे असं मला वाटतं. आम्ही बरीचशी प्रकाशनं, पुस्तकं पब्लिश केलेली आहेत. त्याचा संदर्भ लोकं घेऊ शकतात. आणि काय पद्धतीने आपल्याला मुलांबरोबर वागायला पाहिजे, काय आपण करू शकतो. हे 2 पद्धतीने सामान्य किंवा कुणालाही जर काम करायचं असेल, तर करू शकतो. एक तर आपण आपलं असं काहीतरी चालू करू शकतो. जसं मी 4 मुलांना घेऊन माझ्या घरामध्ये खेळघर सुरू केलं किंवा खेळघरासारख्या किंवा आणखी काही संस्था आहेत. अशा संस्थांच्यामध्ये जाऊन आपण जॉइन होऊ शकतो. म्हणजे आम्ही एक आमची जी संस्था आहे याच्यामध्ये व्हॉलंटिअर्स आणि पेड वर्कर्स असं एक खूप मोठं कॉम्बिनेशन आहे. आणि मग त्याच्यामध्ये
नवीन लोक पण सामील होऊ शकतात. कंटिन्युअस ऑनगोईंग आमचा एक संवाद गट असतो नवीन लोकांसाठी, की जॉईन व्हायचं तर लोक येतात आणि म्हणतात की मग आम्ही कुठल्या वर्गावर जाऊ आता, मग आम्ही काय करू, कुठल्या मुलांना शिकवू. तर नाही नाही, त्याच्या आधीच्या बऱ्याच पायऱ्या आहेत हं. शिकवायचं नाही आपल्याला. आणि शिकवण्यासाठी समजा शिकवायचं असेल तरी सुद्धा त्याच्यासाठी आपल्याला तयार व्हायला लागणार आहे. मी इंजिनियर आहे याचा अर्थ मला शिकवता येतं असं नाही. तर तिथे मला आधी आम्ही त्यांचा एक इंटर्नशिप प्रोग्रामच ठरवला आहे. म्हणजे नाव दिलंय असं. तर तुम्ही या, आमच्याशी बोला, सगळं समजून घ्या, पुस्तकं वाचा, वर्ग बघा, आम्ही काय करतोय आमच्या प्रशिक्षणांमध्ये सहभाग घ्या आणि मग तुमची आवड, तुमच्या क्षमता आणि आमची गरज हे मिळून काही जे निघेल त्याच्यावर तुम्ही काम करा आणि मग मात्र कन्सिस्टन्सी पाहिजे. कारण कन्सिस्टन्सी नसेल तर तसं काहीच म्हणजे साध्य काही होऊ शकत नाही त्यातनं. तर असं मला वाटतं. मला हे आव्हान करावसं वाटतं प्रत्येक माणसाला. मला असं वाटतं की अ, म्हणजे आपला जो काही वेळ आहे, आपल्या ज्या काही क्षमता आहेत आणि आपला जो काही पैसा आहे, त्यातला काही ना काही भाग, म्हणजे मी 10% म्हणेन कमीत कमी. पण काही ना काही भाग प्रत्येकाने ठरवावा त्याच्यानुसार. हा या मागे राहिल्या गेलेल्या व्यवस्थेमुळे मागे राहिल्या गेलेल्या समाजासाठी आपण द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यातनं खूप एक काय म्हणू भल्याच्या दिशेने जाणारा समाज निर्माण होईल असं मला वाटतं. आणि आपलं स्वतःचं आनंदाचं होईल आयुष्य, समाधानाचं होईल, की मी काहीतरी करतोय. हं. म्हणजे मी जे काही मला मिळालं आहे, ते त्याचं ऋण कुठे ना कुठे फेडतोय. असं मला वाटतं. की शेवटी कोणी काय करावं हे सांगण्याची गोष्ट नसते. ती आतून वाटण्याची गोष्ट असते. आतून येईल तेव्हा. आणि मला असंही वाटतं आणि की आपण जरी अशा प्रकारची व्यक्ती बनू शकलो, हू कॅन बी अ रोल मॉडेल फॉर चिल्ड्रन अराउंड अस. अगदी म्हणजे स्वतःच्या मुलांसाठी नाही, कोणाहीसाठी. आपण ज्यांना शिकवतो, आपल्या शेजारी, आपल्या मुलं चूज करतात त्यांचे रोल मॉडेल्स आणि मुलं स्मार्ट असतात असंही मला वाटतं. अग ते इझी रोल मॉडेल नाही चूज करत. ते बघतात की कोण व्यक्ती चांगली आहे, कोण व्यक्ती मला कसं बनायला आवडेल मोठं होऊन आणि ते चूज व्हेरी वाईजली. तर अशा प्रकारची व्यक्ती बनणं सुद्धा मला असं वाटतं की अ, एक पेइंग इट फॉरवर्डचा भाग आहे. अगदी छोट्यात छोटी गोष्ट आजूबाजूच्या मुलांना जेव्हा गोष्टी सांगा त्यांना, बस झालं. खूप झालं. त्यासुद्धा नाही मिळत बऱ्याच मुलांना ऐकायला. पुस्तकं घ्या, ती द्या 4 पुस्तकं त्यांच्या हातामध्ये वाचायला. छान छान पुस्तकांचा संग्रह आपल्या घरात नेहमी हवा. हे आपली मुलं मोठी झाली तरी. अगदी खरं आहे. आपण आज कितीतरी गोष्टींबद्दल, वेगळ्या-वेगळ्या मुद्द्यांबद्दल सखोल गप्पा मारल्यात. तुम्ही इथे आलात, धन्यवाद. अ, मी अशी आशा करते की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हा संवाद आवडला असेल. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की आम्हाला लिहून कळवा. खेळघर, पालकनीती याबद्दल आणखी माहिती हवी असेल, तर ते डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्की सापडेल. तुम्ही शुभदाताईंशी, मानसीताईंशी स्वतंत्र संवाद साधू शकता. अ, आणि ह्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्याशी बोलत राहा. धन्यवाद.